Okay, hi everyone. So आजचे सेशन आम्ही शिकतले की actually torque acting on a dipole when placed in a uniform electric field. Okay, so I'll just write the name of this today's session. Torque acting on a dipole placed in a uniform external electric field. Uniform external electric field. Okay, so हेचो मिनिंग एक्चुअली हे आसा की जेन्ना आमी एका एक्सटर्नल फिल्डान ओके एक डायपोल दवरते तेन्ना एक्चुअली आमचो डायपोलाचेर कितें इफेक्ट येतलो तें आमकां आयज शिकपाक जाय. ओके, सो दिस इज डेरिवेशन. ओके, सो derive an expression. Okay, here's a derivation expression. Okay, for torque acting on a dipole. Okay, placed in a uniform external electric field. Okay, so हांव एक काम करता पयलीं एक external electric field काडटा. ओके, सो ही एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आसा. ओके, सो ही इलेक्ट्रिक फील्ड सदांच पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह आसता न्हू. सो हांव हांगासर पॉझिटिव्ह चार्ज बरयता आणि हे असते तुमचे नेगेटिव्ह चार्ज. ओके, सो हियर आय विल ड्रॉ द नेगेटिव्ह चार्ज. Okay, because we know that electric field lines always starts from positive charge. It either goes to the infinity or it goes to the negative charge. For your understanding, for making things very simple, त्या खातीर हांव एक्चुअली हांगासर पॉझिटिव्ह चार्ज सकयल बरयला आणि नेगेटिव्ह चार्ज वयर बरयला. ओके, सो आता आमी फुडें कंटिन्यू करूया. ओके, रायट, येस. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही म्हणटले की तुमच्या मनात येतले की सर व्हॉट्स द मिनिंग ऑफ दिस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो अशें तुवें सर एक्चुअली कित्याक बरयला. सो ह्या हेतून आमी एक डायपोल दवरतले, रायट. सो तो डायपोल पयलीं मातसो दवरता. ओके, आता तुमच्या मनात हे असले की सर हांगासर तुवें एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हो शब्द कित्याक घेतलो. तुवें अशें कितें म्हटलें की एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, हेचो मिनिंग कितें जालो. ओके, सी हेचो मिनिंग कितें जाणा. सी बेसिकली आमचो डायपोलूय इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करता न्हू. आमी ते ऑलरेडी शिकलेले आसा. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ डायपोल ऑन द एक्सियल एंड इक्वेटोरियल लायन, रायट. सो तेका तुमी हे कन्फ्यूज करनाकात. ओके, सो बेसिकली हांव सांगपाक हें सोदता की हो जो आसा न्ही ही केस ती खंयच्यारी दुसरे कोणी तरी इलेक्ट्रिक फील्ड केला म्हटल्यार ह्या डायपोलाची इलेक्ट्रिक फील्ड न्हू ती. ओके, फायन. सो तुमकां हें कळ्ळें आसलें. सो हांव मातसो तुमचें कन्सिडरेशन पार्ट घेता. सो कन्सिडर एन इलेक्ट्रीक डायपोल. याद दवरा हांवें तुमकां सांगलां अशें. ओके, सदांच जेन्ना केन्ना डेरिवेशन बरयतात तेन्ना अशें इमॅजीन करा की तुमी कितें तरी एक्सपेरिमेंट करता असो. सो पयलीं तुमकां एक डायग्राम काडपाक जाय आनी मागीर तुमकां तेचो इंट्रो दिवपाक जाय. ओके, मीन्स इन शॉर्ट तुमकां इंट्रोड्यूस करपाक जाय तो कन्सेप्ट डायग्रामाक पळोवन. ओके, सो कन्सिडर एन इलेक्ट्रीक डायपोल. I'll tell you. Okay, an electric dipole. Okay, having charges minus q at let's say A and let's say plus q at B. Having charges minus q at A and plus q at B. And dipole distance किती असता. दोघांचे भितर distance असता 2a, right? Okay, plus q at B separated by a distance 2a. ओके, सो आमकां मायनस टू ए पॉयंटार दवरला हांवें आनी प्लस टू बी पॉयंटार दवरला आनी दोगांय भितर हांवें डिस्टन्स दवरलेले आसा 2a. ओके, सो आनी लेट्स से ऑब्वियसली ह्या डायपोलाक एक डायपोल मोमेंट आसलें जे नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आसलें. सो लेट्स से तुमचे डायपोल मोमेंट आसा हे एंड लेट्स से तुमची इलेक्ट्रीक फील्ड जी आसा ती आसा इन दिस केस इज दिस न्हू. दिस इलेक्ट्रीक फील्ड फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. सो लेट्स से हेंचे दोगांय भितर एंगल आसा लेट्स से थीटा. ओके, सो तो द पॉयंट बरयता. लेट थीटा बी द एंगल between okay dipole moment P and electric field E. ओके, सो आमकां हांगासर थीटा आसा एंगल आमच्या डायपोल मोमेंट भितर आनी इलेक्ट्रीक फिल्डा भितर. ओके, आतां फर्स्ट ऑफ ऑल कितें जातलें तुमकां पयलीं सांगता. पळय, तुमी एक डायपोल काडलो आनी ह्या इलेक्ट्रीक फिल्डाच्या रिजनात तुमी दवरलो, रायट. सो कितें जातलें. ओके, सो दॅट इज अ बेजीक क्वेश्चन तुमच्या तकलेंत येतलें. ओके, रायट. सो तुमकां हे अशें पळयात. सी, ओके, नाव लिसन दीस व्हेरी केअरफुली. ओके, सो हे मातशें सारकें केअरफुली आयकात. ओके, पळय हे जे नेगेटिव्ह चार्जीस आसात न्ही ते ह्या पॉझिटिव्ह चार्जाक आपल्या सायडीन ओडटले न्ही. पळय काय ना, हे जे नेगेटिव्ह चार्जीस आसा त्या पॉझिटिव्ह चार्जाक आपल्या सायडीन ओडटले, रायट. हो आसा पूण हे थोडे आसात न्ही हेवटेन, हे चड अशें दिसता न्ही. ओके, सो आमकां कशें विज्युअलायज करप तें सांगता. ओके, पळयात. आनी हे जे पॉझिटिव्ह चार्ज आसा ते ह्या एक्चुअली चार्जाक आपल्या सायडीन ओडटले. येस ओ नो. सो बेसिकली ते युनिफॉर्म फील्ड आहा. सो म्हटलें जितले फोर्सान
एक्चुअली हे नेगेटिव्ह चार्जीस तांकां ओडटात तितकेच फोर्सान हे पॉझिटिव्ह चार्जीस आपल्या सायडीन ओडटले न्ही. सो तुमी जर सपोज पळयशात न्ही जाल्यार हो एक्चुअली आसा न्ही जो डायपोल आसा न्ही तो एक्चुअली रोटेट जातलो पळयात. सो तुमचो डायपोल रोटेट जातलो. ओके आतां तुमकां सांगपाचें म्हटल्यार थोड्या जाणांक तरी कळचें ना. ओके सो त्या खातीर हांव मुद्दम सांगता की बट आय थिंक तुमकां कळ्ळें आसलें मॅक्झिमम people have must have understood okay sir I understood that this is how the dipole will going to rotate म्हटल्यार तो एक्चुअली असो घुवतलो. ओके बट स्टील आय गिव लायक मोर इन टर्म्स ऑफ फिजिक्स तुमकां कन्सेप्ट सांगता. ओके जेंची फिजिक्स मातशी वीक आसा तेंच्या खातीर मुद्दम सांगता. पळय आमकां फिजिक्स कितें सांगता मरे की एक्चुअली जेन्ना केन्ना आमचे ऑब्जेक्ट मूव जाता ते बेसिकली दोन वे मूव जाता रायट. सो आयदर इट कॅन मूव इन ट्रान्सलेशनल वे ऑर आमी रोटेशनल तरी मूव करूं शकता. ओके सो सध्या ह्या रिलेटेड टॉपिकाक तर बेसिकली ट्रान्सलेशनल आसा आनी रोटेटरी आसा नो डावट बट स्टील आय एम टेलिंग यू एक ट्रान्सलेशनल वे आसता ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरें आसता ताका म्हणटा रोटेशनल मोशन रायट. पण ट्रान्सलेशनल मोशन म्हटल्यार कितें बेसिकली. सो फॉर एक्झाम्पल तुमचे एक ऑब्जेक्ट आसा आनी हांवें जर फॉर एक्झाम्पल ह्या ऑब्जेक्टार एक फोर्स लायला त्या ऑब्जेक्टान धुकल्ला फोर्स लायला सो हे ऑब्जेक्ट तुमचे अशें मूव जातले येस नो. सो इन शॉर्ट ट्रान्सलेशनल मोशन म्हटल्यार तुमचे ऑब्जेक्ट मोशन इन अ स्ट्रेट लायन कशें. ओके ट्रान्सलेशनल म्हटल्यार ऑब्जेक्ट म्हटल्यार मोशन इन अ स्ट्रेट लायन. सो हियर ऑब्जेक्ट मूव्स इन अ स्ट्रेट लायन. सो हांगासर स्ट्रेट लायनान ऑब्जेक्ट मूव जातले. ओके सो हेका म्हणटा आमी ट्रान्सलेशनल मोशन. ओके व्हेरी सिंपल. आणि दुसरें आसता तेका म्हणटा रोटेशनल मोशन. आतां म्हटलें सर रोटेशनल मोशन म्हटल्यार कितें. ओके रोटेशनल म्हटल्यार खंयचे ऑब्जेक्ट जर सपोज सर्कलाच्या शेपीन जर घुंवता जाल्यार एक्चुअली आमी तेका रोटेशनल मोशन म्हणटात. जशें की फॉर एक्झाम्पल लेट्स से एक आमच्या कडेन एक फॅन आसा तेच एक 4 ब्लेडेड फॅन आसा. ओके सो तुमी 4 ब्लेडेड फॅन तर पयला आसतलो. ओके सो हांवें जर फॉर एक्झाम्पल हो जर फॅन जर सपोज फिरयलो जाल्यार कितें जातलो हो फॅन असो फिरतलो न्हू. यू हॅव सीन जाल्यार हो फॅन एक्चुअली असो फिरतलो न्हू पळय काय ना रायट. येस एंड यू वील से येस सर असो तो एक्चुअली फॅन फिरतलो. येस यू आर परफेक्टली करेक्ट. ओके सो आतां तूं म्हटलें सर तशें जाल्यार हो जसो ऑब्जेक्ट हांगासर हांगा गेलो तसो फॅन हो हांगासर हांगा गेलो न्हू म्हळ्यार फॅनाची जी ब्लेड आसली ती हांगासर हांगा गेली न्ही जाल्यार हेतून फरक कितें जालो. वॉट इज द डिफरन्स बिटवीन ह्या ट्रान्सलेशनल मोशन ह्या रोटेशनल मोशन अशें कितें डिफरन्स जालें. येस एंड द डिफरन्स इज दॅट इफ यू सी दीस प्रॉपरली जाल्यार तेंचो सेंटर पळयात. ओके हेचो सेंटर पळय हेचो सेंटर एक्चुअली ह्या मोशनाचो सेंटर मूव जाला. ओके इन दीस केस हियर सेंटर मूव्स कळटा तुमकां कितें तें म्हटल्यार जेन्ना बी फोर्स आयला तेन्ना डिस्प्लेसमेंट जालें सेंटर मूव जालें. इन दीस केस इफ यू सी जाल्यार तुमचो सेंटर फिक्स्ड आसा. ओके रेड कलर म्हटल्यार तुमचो फॅन घुवल्या उपरांत तुमी सेंटर पळयात. ओके सो इन रोटेशनल मोशन ओके दॅट इज युअर सर्क्युलर मोशन जेन्ना आमी करतात पार्टिकल तेन्ना हियर इफ यू सी देन हियर युअर सेंटर इज फिक्स्ड. ओके और डज नॉट मूव. व्हेरी इम्पॉर्टंट. हांगा सेंटर डज नॉट मूव हांगा सेंटर मूव्स. हो सेंटर मूव जालो हो सेंटर मूव जायना. ओके सो असले मोशनान जितून आपलो सेंटर तसो आसा तसोच रावता तांकां म्हणटात रोटेशनल मोशन्स. याद दवरा. ओके आतां म्हटलें सर हांगासर तशें जाल्यार काय जालें पळय आनी एक अंडरस्टँड करा कन्सेप्ट. जेन्ना रोटेशनल मोशन आमी घेतात न्ही तेन्ना आमचे फोर्सीस न्ही फक्त आय एम टॉकिंग अबाउट प्युअर रोटेशनल मोशन. ओके तेन्ना आमचे फोर्सीस आसता न्ही ते विथ रिस्पेक्ट टू सेंटर सदांच बॅलन्स आनी इक्वल आनी ओपोजीट आसता. म्हटल्यार तूं म्हटलें सर हेचो मिनींग कितें. ओके सो तें तुमकां सांगता पळयात. फॉर एक्झाम्पल आतां हो तर एक फॉर एक्झाम्पल एक फॅन आसा. ओके सो हेचो जालो हो सेंटर. येस सामको बरें. ओके सो आतां खंयचेर फोर्स पळयात कसो आसतलो तो. हो फॅन घुंवता म्हटल्यार हेचेर एक्चुअली फोर्स आतां पळय हो फॅन असो घुंवता खंय काय ना हो फॅन आमचो असो घुंवता म्हटल्यार इनडायरेक्टली हे अशें 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 म्हटल्यार ही ब्लेड आतां अशी अशी घुंवत रावतली रायट तुमी मानता. ओके सो आतां तुमी जर हे चारय फोर्सीस घेतले न्ही आनी विथ रिस्पेक्ट टू सेंटराचेर पळयशात जर तुम्ही पळयतले की हे फोर्सीस एक्चुअली तूं म्हटलें सर फोर्सीस सेंटराचेर कसो दवरूंक शकता. बाबा फोर्स इट्स अ वेक्टर आमकां सांगलां वेक्टराची एक स्पेशलिटी आसता दॅट वेक्टर कॅन बी शिफ्टेड. ओके पूण तेची तुमी लेंथ आनी डायरेक्शन चेंज करनाकात. सो हांगा तेंच जालें न्ही ही एंड काडून हांगासर दवरली ही काडून हांव अशी दवरता ही काडून वयर दवरता आनी ही काडून अशी दवरता. सो कॅन यू सी दॅट द ऑल फोर्सीस आर बॅलन्स्ड. कॅन यू सी दॅट. येस आतां तुमी म्हटलें सर हय सर. सो हे फोर्सीस इक्वल आनी ऑपोजीट कॅन्सल जाले तशें हे इक्वल. सो नेट फोर्स कितें आसा. So in this case here F net force is equal to 0. Can you see that? So here also net force किती आलो 0 जालो. So याद दवरा की प्युअर जेन्ना आमी रोटेशनल मोशन करतात न्ही तेन्ना नेट फोर्स 0 आसपाक जाय. आतां आमी आमच्या कन्सेप्टार येवया पळयात. सी हांगा नेट फोर्स 0 आसा काय आसा पळय. सो ही फोर्स आनी ही फोर्स ऑपोजीट डायरेक्शन आसा. येस नो. सो ऑब्वियसली हांगासर आमचो नेट फोर्स 0 आसा. ओके कित्याक ते लायन ऑफ एक्शनाचेर तुमी जर सपोज अशी एक लायन ऑफ एक्शन कशी घेयशात तर तूं थोडे जाण म्हटलें लायन ऑफ एक्शन म्हटलें कितें पळय व्हेरी सिंपल रे. फॉर एक्झाम्पल इन केस न्ही आमी अशें घेत ही एक लायन घेयशात.
आनी तेचेर आतां तुमी जर फॉर एग्जाम्पल फोर्सीस जर सेम डायरेक्शनान आसा जाल्यार तो घुंवचो ना, कित्याक हो तेका असो घुंवपाक सोदता, हो असो घुंवपाक सोदता, दोनूय म्हटल्यार कॅन्सल करतले एकामेकाक घुंवपाचो इफेक्ट. हो मे बी स्ट्रेट वचूं शकता पूण तो घुंवचो ना. यू अंडरस्टँड वॉट आय एम सेइंग नो. बट सपोज हांवें जर अशें ऑपोजीट डायरेक्शनान घातलें जाल्यार हो घुंवतलो, येस हो घुंवतलो डेफिनेटली. ओके, सो इन दीस केस ऑल्सो इट वील गोइंग टू इन दीस केस रोटेट. ओके, सो ताका म्हणटा आमी लायन ऑफ एक्शन. ओके, सो हांगाय तुमी पळयात, सो ह्या केसीन पी आनी ओके, सो आतां फुडें आमी कंटिन्यू करया. सो हांगासर कितें आसा, हांगासर हे फोर्सीस इक्वल आनी ऑपोजीट आसात आनी ते एक्चुअली ह्या डायपोलाक रोटेट करतले. कळ्ळें तुमकां? सो आय रायट एट पॉयंट हियर फोर्सीस acting on charges are equal and opposite and okay, equal and opposite and rotates the dipole. ओके आतां पूण आमी आतां एक्झॅक्टली कितलो फोर्स हेचेर लागला ह्या चार्जार. सो हो चार्जर हांवें तुमकां एक्सप्लेन करपा खातीर म्हणून हांवें अशें ड्रॉ केला, रायट. बट खरो एक्चुअली आमी फोर्स आतां कशें बरयतले, कित्याक आमकां तर कळ्ळें की फोर्स तर एक्चुअली इक्वल आनी ऑपोजीट आसा. ओके, पूण तुमी हो असो फोर्स बरोवंक शकना. सो त्या खातीर एक काम करात, हें हांव आतां पुसता. ओके, तशें हें हांव हांगासर पुसता. हें तुमकां कळपा खातीर केलां. सी थोडे भुरगे एक्चुअली तरी कन्फ्यूज आसता की कशें सर्कलान घुंवता, तें कळपा खातीर तुमकां हांवें दाखयलां. ओके, खरो एक्चुअली आमी जेन्ना आतां फोर्स बरयतले न्ही, तो फोर्स कसो आसलो, सो तो फोर्स आसलो द फोर्स ऑन चार्ज प्लस क्यू इज एफ ऑन बी इज इक्वल टू प्लस क्यू ई जातली. सी पळयात, अंडरस्टँड करात, फोर्स आसा न्ही तेजो फॉर्म्युला आसता एफ इज इक्वल टू क्यू ई. आमी ऑलरेडी शिकलेले आसा. ओके, सो ऑब्वियसली तुमचो डायरेक्शन कोणा सायडीन वयतलो, तो इलेक्ट्रीक फिल्डा सायडीन वयतलो न्हू, कित्याक तुका फोर्स जाय जाल्यार फोर्स कितें आसता, चार्ज इंटू इलेक्ट्रीक फिल्ड न्हू. सो एक काम करा, हेका इलेक्ट्रीक फिल्डा सायडीन लायात, कित्याक इलेक्ट्रीक फिल्ड जशें आसा तेचें डायरेक्शन फोर्साचें सेम दाखोवपाक मेळटा. ओके, म्हटल्यार इन शॉर्ट सांगपाचो पॉयंट हो आसा की हो चार्ज तुमचो इलेक्ट्रीक फिल्डा सायडीन खरो एक्चुअली वयतलो. सो बेसिकली हो चार्ज तुमचो असो वयतलो पळय. ओके, सो आय होप इट विल अंडरस्टँड. इलेक्ट्रीक फिल्ड वयले डायरेक्शन आसा, सो हो फोर्स हेका असो वयल्या सायडीन पुश करतलो. ओके, ऑन दीस चार्ज. तसो हो ह्या चार्जाक कितें करतलो, सकयल्या सायडीन पुश करतलो. कळ्ळें तुमकां कितें तें? सो आय होप पीपल आर अंडरस्टँडिंग दीस थिंग्स. ओके, एंड दे आर व्हेरी सिंपल थिंग्स. ओके, सो इलेक्ट्रीक फिल्डाचें डायरेक्शन आसा तेका जेन्ना चार्ज मल्टिप्लाय करतले तेन्ना तर आमकां फोर्स मेळटलो न्ही. ओके, सो हें तुमकां हांवें फूल सांगपा खातीर, कित्याक तर हें फूल तुमकां कन्सेप्ट कळपा खातीर, कसो घुंवता तें कळपा खातीर हांवें तुमकां एक्चुअली तें तशें सांगलें. बट इन एक्चुअल केस हांगासर आमी दाखयतना अशें घेतात पळय. सो हो फोर्स इंटू इज इक्वल टू क्यू ई. सो हांगासर हो एका वयल्या डायरेक्शनान पुश करतलो. ओके, सो तशेंच ओके सिमिलरली द फोर्स ऑन चार्ज मायनस क्यू इज एफ ए इज इक्वल टू मायनस क्यू ई. ओके, सो फोर्स ह्या चार्जाक मायनस क्यू येतलो, कित्याक हो मायनस नेगेटीव चार्ज न्हू, सो सकयल्या डायरेक्शन वयतलो. ओके, सो आतां इनडायरेक्टली हांगासर कितें जातलें, नेट फोर्स कितें जातलो सांग पळोवया. सो आय रब दीस बोर्ड. ओके, सो नेट फोर्स कितें जातलो, नेट फोर्स 0 येवपाक जाय. ओके, आनी तो तुमी एड करचे जाल्यार तयार जातले. सो फोर एफ नेट इक्वल टू एफ ए प्लस एफ बी. ओके, दोगांचो एड करचे जाल्यार क्यू ई प्लस मायनस क्यू ई, सो आन्सर बी 0. ओके, सो इन दीस केस ऑब्वियसली फोर्स नेट 0 म्हटल्यार टॉर्क तर एक्स जातलें. ओके, सो देयरफॉर टॉर्क एक्स ऑन द डायपोल. ओके, डायपोलार तो म्हटलें सर टॉर्क एक्स जालें. सो टॉर्काचो फॉर्म्युला हे आसा आमकां, टॉर्काचो फॉर्म्युला आसता टाव इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स आर इंटू फोर्स एफ आसता, रायट, इंटू फोर्स एफ. येस, सो हे आतां आमी सॉल्व करया. ओके, सो परपेंडिक्युलर डिस्टन्स आर, सो फोर्स एफ कितें, एफ इज इक्वल टू क्यू ई ऑलरेडी मेळिल्ली आसा. ओके, सो परपेंडिक्युलर डिस्टन्स खंय मेळटली पळय. तुमी इमॅजीन करा, हो फोर्स आहा न्हू, हेका आमी एक्स्ट्रापोलेट करया. ओके, ए बी आनी हेका कितें तरी पॉयंट सी म्हणया. सो तुमी पळय, सो हो डायग्राम हांगासर काडटा तुमकां कळपाक. ओके, सो हो जालो तुमचो चार्ज, नेगेटीव चार्ज, पॉझिटिव्ह होलो फोर्स एफ, रायट, आनी ही आली कितें बी ए आनी ही आली सी. सो तुमी पळय हेका हो इतलो आसा न्ही फोर्स, तेका तुमी उखलून हांगासर दवरात. सो हालो फोर्स आनी ही आली परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, सो परपेंडिक्युलर डिस्टन्स हेची आली ए सी. ओके, ही आली 2 ए. ओके, सो हांगासर एक्चुअली तुमचो एंगल कितें आसतलो, सी तूं म्हटलें सर हे आमकां कितें करपाक जाय पळय, हो फोर्स इट्स अ वेक्टर क्वांटिटी, आय शिफ्टेड आनी केप्ट ओवर हियर. सो हेचे परपेंडिक्युलर डिस्टन्स जावपाक जाय ए सी. ओके, सो तूं म्हटलें सर आतां ए सी आमकां काय मेळटलें पळय. सो हो एंगल थिटा जाल्यार हो अल्टरनेटिव्ह एंगल तरी थिटा जालो. सो ह्या वयल्यान एक काम करा, खंयच्या केसीन तुमकां ए सी मेळूंक शकता,
सायन थिटा घेतले रायट, सायन थिटा घातली. सो आय जस्ट रब दीस पार्ट. ओके, सो बोर्ड रब करता. ओके, सो तुझी सायन थिटा किती घातली सांग पळोवया. सायन थिटा घातली. ओके, सायन थिटा इज ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूज रायट. ऑपोजिट किती आसा सायन थिटाची, ऑपोजिट आसा AC. Hypotenuse is your hypotenuse is 2a. Okay, so therefore your 2a sin theta will become AC. So AC च्या जाग्यार substitute करें. Okay, so from 1 here करूया मी. So from 1, so AC च्या जाग्यार 2a sin theta उरले, 2a sin theta into QE. आता आमकां खबर आसा की 2a into Q आसता P न्ही. सो ह्यातले P A sin theta. कळ्ळें तुका ही 2aq since P is a dipole moment that is 2aq right. आमचे डायपोल मोमेंट आसता. ओके, सो ऑब्वियसली तुजो टॉप वेल्यू जाता. तर तूं बरयशें ते अशें जातलें पळय P क्रॉस E हे इन टर्म्स ऑफ डायरेक्शन. डोंट रायट E क्रॉस P, डोंट रायट रॉंग. इट विल बी P क्रॉस E. तूं म्हणलें सर P क्रॉस E कित्याक पळय हो तुमचो डायपोल कसो घुंवता. हो एक्चुअली डायपोल असो घुंवतलो न्ही, असो घुंवतलो डायपोल रायट. सो बेसिकली तुमी रायट हँड स्क्रू रूल कशें पळयात, असो आनी असो ही पळय, ही दोन पयले हे बोट घेवप दुसरें आनी मदल्या बोटाच्या सायडीन अशें क्रॉस करप पळय. सो तुमच्या सायडीन येता न्हू. सो पळयात पळय असो घुंवता पळय म्हणजे तुमच्या आयडीन. सो पी पयली घेवप आनी मागीर ई. सो P क्रॉस E पळयात कळ्ळें मेळटलें. सो E क्रॉस P घेतलें हे ई पयली येतली आनी मागीर P. सो भितर वयतलो तें जावंक शकना. P क्रॉस E म्हणल्यार तुमच्या सायडीन वय. ओके, सो आय होप यू पीपल हॅव अंडरस्टूड हाव द डायपोल रोटेट्स. ओके, एंड दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द टॉर्क एक्टिंग ऑन द डायपोल. ओके, सो हे जालें तुमचें फायनल एक्सप्रेशन. ओके, टॉर्क इक्वल टू P sin theta. ओके, आतां ह्या टॉर्काचेर बेस आमकां कंडिशनां पळोवपाक जाय की हे तुमचे डेरिवेशन काबार जालें. ओके, सो जस्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, हे तुमचे डेरिवेशन काबार. ओके, फायन. सो आतां तुमकां हेचेर कंडिशनां पळोवपाक की केन्ना टॉर्क मॅक्झिमम आसतलें, केन्ना टॉर्क मिनिमम आसतलें. ओके, ते सगळें आमकां हेचेर पळोवपाक जाय. आतां थोड्यांच्या मनांत हो क्वेश्चन आसलो की सर हो जेन्ना डायपोल घुंवता न्हू तेन्ना हो कितले मेरेन घुंवतलो ऑर कितें हो सर्कलां मारीत रावतलो. ओके, देन द आन्सर इज तो सर्कलां मारचो ना, तो ऑसिलेट जातलो. ओके, आतां म्हणटा सर ऑसिलेट हांवें खंय तरी आयकलां. ओके, सो ऑसिलेट म्हणटा तुमी 11th स्टँडर्डान आयकलां. ओके, सो ते इन दॅट पेंडलम ऑसिलेट्स. ओके, सो ते कशें आसा ते मुद्दम तुमकां घेता. सो आय जस्ट वायट दीस बोर्ड. ओके, ओके, आतां थोडे जाण म्हणटा सर कशें सर कशें बेगीन सांग. ओके, या तुमकां सांगता ते अशें आसतलें पळयात. सी, ओके, सो 11थान तुमी एक्चुअली पेंडुलमाचें शिकलेले रायट. सो हे हांव आतां 2a काडटा सो दॅट तुमकां एक्चुअली सारकें कळपाक जाय. ओके, 2a काडटा. ओके, ओके, सो 11थान तुमी पेंडुलम शिकलेले रायट. सो पेंडुलमाच्या केसीन आमी कितें करतले. सो जेंची एक्चुअली 11th स्टँडर्ड बेजिक्स बी बरी आहा तांकां मुद्दम सांगता. आमी एक पेंडुलम एक हायटीर घेताले रायट आनी ह्या हायटी वयल्यान आमी पेंडुलम सोडटाले आनी जेन्नाय आमी पेंडुलम सोडटाले तेन्ना हो पेंडुलम असो येवन असो ह्या हायटीर घे नाल्यार ह्या हायटीर घे सोड हांगासर. सो द थिंग इज दॅट असो असो जावन ऑसिलेट जातलो रायट. टू एंड फ्रो मोशन्स म्हणटा आमी ताका. ओके, सो ह्या इक्विलिब्रियम पॉयंटाच्या विथ रिस्पेक्ट टू तो फाटी फुडें घुंवतालो. हय काय ना. Yes, and many people will say yes sir, you are perfectly correct. Okay, and very good. That is only what we are going to do over here. See, हांगाय तुम्ही पैसे तशेंच जातले पळय. आतां तुमी हो इतलो कुडको इसरा. ओके, तूं म्हटलें सर पेंडुलमा सारको हो घुंवतलो. हय, पळयात जेन्ना हो नेगेटिव्ह चार्ज न्ही ह्या पॉयंटार पावतलो. ओके, सो पळयात जेन्ना हो नेगेटिव्ह चार्ज असो रोटेट जावन एक्चुअली तो असो फूल घुंवता रे पूण तुमकां कळपा खातीर हांव फक्त पेंडुलम हो दाखयता पळय. जेन्ना हो रोटेट जावन हांगा पावतलो तो हांगासर स्टॉप जावंक शकना. पूण थंयसर कित्याक स्टॉप जाता कित्याक तेका इनर्शिया आसा न्हू. सो इनर्शिया ऑफ मोशन. ओके, इनर्शिया ऑफ मोशन आसल्या कारणान तो फुडें कंटिन्यू करतलो न्ही. येस, एंड तो एक्चुअली हांगासर असो घुंवतलो इतले मेरेन. ओके, सो तूं म्हटलें सर एक्चुअली पेंडुलम तर आमचो असो असो जावन स्टॉप जाता न्हू. हय, बिकॉज देर इज समथींग कॉल्ड एज एअर फ्रिक्शन ऑन रायट जो एक्चुअली ताका स्टॉप करता एअर. जशें की तुमी गाडी घेवन वयता ते तुमकां एअर पुश करता न्ही. सो एअर फ्रिक्शन तुमकां स्टॉप करता तशें ते पेंडुलमाकूय स्टॉप करता. एअर फ्रिक्शन, विस्कस फोर्स, ऑल दीस टायप ऑफ फोर्सीस. ओके, सो हांगाय तशें जातलें. बट इफ यू रिमेंबर दॅट इफ यू टेक दिस सेम पेंडुलम इन द वॅक्यूम जाल्यार तेची एक्चुअली टायम पिरियड आसता ती तुमी डिफायन करूं शकता. टी इज इक्वल टू 2π√L/g रायट. सो ती एक्चुअली कोणाचेर ग्रेविटीचेर डिपेंड आसता आनी लेंथाचेर डिपेंड आसता. ती तेच्या मासार बिसार डिपेंड आसना न्हू. येस नो. आनी हांगाय तशेंच आसतलें पळय. सो आय शो यू पळय हियर ऑल्सो हाव इट गोइंग टू वर्क. सी, जेन्ना आमी हो पेंडुलम घेताले न्ही तेन्ना हो पेंडुलम एक्चुअली तुमचो असो ट्विस्ट जातलो रायट. तुमी इलेक्ट्रीक फील्ड पयलीं घेतले, पयलीं एक पेंडुलम दवरलो, इलेक्ट्रीक फील्ड आयलें, ऑब्वियसली तो घुंवपाक स्टार्ट जालो. सो तो घुंवपाक स्टार्ट जालो म्हटल्यार ऑब्वियसली तो हांगासर असो येयलो पळय. पूण तो हांगा स्टॉप जावचो ना कित्याक तेका इनर्शिया ऑफ मोशन आहा. सो तो असो फुडें वयतलो
आनी तसो फाटी फुडें असो जायत वतलो आनी फायनली तो असो स्टॉप जातलो हांगाय तशेंच जशें की एक्चुअली पेंडुलम स्टॉप जाता जशें फ्रिक्शनल फोर्सिसा खातीर बीन तसो हांगासरय ह्या एअर फ्रिक्शनल फोर्सिसा खातीर हो एक्चुअली तुमचो डायपोल स्टॉप जातलो बट नाल्यार तुमी जर प्रॅक्टिकली पळयशात न्ही जाल्यार हो डायपोल एक्चुअली पेंडुलमा सारको टू एंड फ्रो मोशन कंटिन्युअस करीत रावपाक जाय न्ही वॅक्युमान आसलेलो जाल्यार येस आनी त्या खातीर तुमकां एक बारीकशें रिलेशन दाखयता एक्चुअली हे तुमकां डेरिवेशनान ना पूण तुमकां हांव तरी दाखयता की कशें जाता पळयात सो तुमी जर सपोज तुमच्या लेवलाचेर जर सपोज स्प्रिंग कन्सेप्ट आनी सेम कन्सेप्ट जे तुमी एक्चुअली टायम पिरियड डिफायन करपाक पेंडुलमाचो शिकलेले ते जर तुमी हांगासर जर रिलेट करशात जाल्यार तुमकां ऑटोमॅटीक आन्सर मेळटले सो तूं म्हटलें सर कशें पळय तुमकां दाखयता पळय टॉर्क कितें आसता ओके सो आमी सदांच घेताना रिस्टोरींग फोर्स घेता याद आसा ओके सो टॉर्क आसता पी सायन थिटा पूण रिस्टोरींग टॉर्क कितें जातलें मायनस पी सायन थिटा एंड फॉर स्मॉल एंगलाक कितें जातलें सांग स्मॉल एंगलाक सायन थिटा जातली थिटा न्ही हय काय ना सो टॉर्क जातलें मायनस पी इंटू थिटा जालें रायट आतां हे टॉर्क आसता ते ऑल्सो इक्वल टू आय अल्फा आसता हे तुमी एक्चुअली इनर्शिया बी त्या कन्सेप्टान शिकलेले ओके सो हे जर तुमी दोन्ही इक्वेट करशात जाल्यार लेफ्ट हँड सायड जाल्यार रायट हँड सायड कितें जातली आय अल्फा इज इक्वल टू मायनस पी थिटा आनी अल्फा कितें जातली मायनस पी बाय आय म्हटल्यार इनर्शिया इज समेशन ऑफ एम आर स्क्वेअर ओके इनर्शिया आसता समेशन ऑफ एम आर स्क्वेअर ओके सो तुमी जर सपोज पळयशात जाल्यार अल्फाचो आनी एंगुलर एक्सेलरेशन अल्फाचो फॉर्मुला आसता दॅट इज मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा हे आसा सो हेका ही कंपेर करात सो एक्चुअली आमकां कितें मेळटलें ही आनी मायनस ओमेगा स्क्वेअर इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस पी इंटू आय एंड ओमेगा स्क्वेअर मायनस मायनस प्लस जाली ओमेगा जातली रूट ऑफ पी इंटू आय ओमेगा आसता 2 बाय टी सो हांकां उलटे करात आनी तो 2 पाय थंय ठेवला जाल्यार हे आयटे मेळत सो तुमकां टायम पिरियड कितें मेळटलो सांग सो 2 पाय रूट आय बाय पी सो पळयात कॅन यू सी दॅट सी कोणाचेर तो एक्चुअली डिपेंड आसता पळय इट डिपेंड्स ऑन इनर्शिया ओके इट डिपेंड्स ऑन पी एंड इट डिपेंड्स ऑन ई नो कित्याक 2 पाय इज कॉन्स्टंट नो सो तुमी पळयात तुमी आमी सांगात आमी एक्चुअली आर वी चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ पी म्हटल्यार डायपोल मोमेंट 2a क्यू आर वी चेंजिंग क्यू व्हॅल्यू आर वी चेंजिंग द 2a व्हॅल्यू आमी तो डायपोलाक चेंज करतात ना न्हू म्हटल्यार इनडायरेक्टली पी तर सेम उरलो पी सेम उरलो जाल्यार ई वॉट अबाउट द ई सो एकदा मी घेतले ते इलेक्ट्रीक फील्ड घेतले न्हू ते कितें मदीं मदीं चेंज जाता ते युनिफॉर्म इलेक्ट्रीक फील्ड म्हटल्यार ई व्हॅल्यू सेम उरलो म्हटल्यार पी सेम उरलो ई व्हॅल्यू सेम उरलो सो ऑब्वियसली इनर्शिया म्हटल्यार एम आर स्क्वेअर ह्या चार्जाक कितें तरी मास आसा आनी फ्रॉम दीस सेंटर तेचे कितें तरी डिस्टन्स आहा ए सो ते कितें आमचें चेंज जातलें मास आनी डिस्टन्स ऑटोमॅटीक ना न्हू सो म्हटल्यार ऑब्वियसली ही सुद्दां टायम पिरियड त्या पेंडुलमा सारकी आसपाक जाय म्हटल्यार हो सुद्दां ऑसिलेट जावपाक जाय आतां कळ्ळें म्हाका काय म्हणटालो हांव सो इवन दीस पर्टिक्युलर पेंडुलम शूड ऑल्सो ऑसिलेट अंडरस्टँड दीस पार्ट ओके सो इट्स अ व्हेरी सिंपल कन्सेप्ट ओके सो हे तुमचें जालें योर टॉर्क एक्टिंग ऑन द डायपोल ओके आतां आमी हेची कंडिशनां शिकया ओके सो खंयच्या केन्ना आमचे मॅक्झिमम आनी मिनिमम येतले ते ओके सो आय जस्ट टेल यू पल दॅट थिंग ऑल्सो okay conditions for maximum and minimum okay so conditions for torque maximum and torque minimum so ते आमी आता बघूया okay so this is your torque formula so ती बरयता आता so conditions for torque maximum आमी टॉर्काचे उलयता torque condition okay and minimum so minimum ओके सो आमी आतां पळोवया की टॉर्क केन्ना मॅक्झिमम आसतले टॉर्क केन्ना मिनिमम आसतले ओके सो आय जस्ट रब दिस मच पार्ट ऑल्सो हे पुसता आय होप पीपल अंडरस्टूड सी टायम पिरियड पळय ओके हेचो टायम पिरियड हो पेंडुलमाचो आनी हाका कंपेर करात सो पेंडुलमाची सुद्दां आमी लेंथ केन्ना चेंज करिना ऑटोमॅटीक तर चेंज जावची ना आनी ग्रेविटी तर आमच्या अर्थाची फिक्स आहा ओके सो अर्थाच्या ग्रेविटेशनल पुला खातीर तेजो टायम पिरियड पळय फिक्स आसतलो ओके इट इज इक्वल टू 2 पाय रूट एल बाय जी ओके सो अशें आसा ओके फायन व्हेरी गुड कोता ओके ओके फायन सो आतां आमी कंडिशन्स पळोवया फॉर मॅक्झिमम एंड मिनिमम टॉर्क ओके सो टॉर्काचो फॉर्मुला आतां तें बरयलो हांगासर टॉर्काचो फॉर्मुला आसता टॉर्क इक्वल टू पी सायन थिटा ओके आतां तुमी पळय आतां तुमकां हांवें सांगलां तशें ओके आतां तुमकां हांवें सांगलां तशें तुमी म्हाका एक सांगा आमी हांगासर कितें कितें क्वॉन्टिटीज चेंज करता पण आमी ह्या डायपोलाची 2a क्यू लेंथ म्हटल्यार डायपोल मुवमेंट चेंज करतात ना आमी कितें इलेक्ट्रीक फील्ड एकदां लायलेले ते कितें परत चेंज करता ना म्हटल्यार आमच्या एंगलार डिपेंड टॉर्क आसतलो न्हू हय काय ना म्हटल्यार तुमी जर आतां कसोय जर डायपोल असो वांकडो तिकडो करून जर दवरलो जाल्यार तो एंगल डिफरंट मेळटलो तेका असो दवरल्यार डिफरंट मेळटलो आनी असो दवरल्यार डिफरंट मेळटलो न्ही म्हटल्यार इनडायरेक्टली टॉर्क तुमचे डिपेंड आसता एंगलार ओके सो आतां त्या खातीर सायन थिटा येयल्या कारणान आतां आमी सायन थिटाचे मातशे एंगल बरोवया सो 0 30 45 60 आणि 90 थोडे जाण आता ते पाय घातले पळया ओके सो पाय एक्चुअली म्हटल्यार एक्चुअली तुमकां जर सपोज पांय बरोवपाक जाय जाल्यार सुद्दां व्हेरी सिंपल आसता जेंकां एक्चुअली खबर ना तेंकां एक्चुअली हांव मुद्दम बरोवन दिता हे 0 360 सेम सो दीस इज 0 2 पाय
ओके थोडे म्हटले सर आपण हे केन्नाच कळना एक्चुअली कशें एक्चुअली बरोवप ते ओके 11th स्टँडर्ड तर पयलींच तकली मॅड जाताली आनी म्हाका केन्नाच कळना ओके सो द थिंग इज दॅट डोंट वरी हांव एक बेस्ट ट्रिक सांगता कशें याद दवरप तें ओके सो एक्चुअली कशें आसता मरे ओके आय जस्ट वायप दीस बोर्ड ओके फर्स्ट सो दॅट आय गेट इनफ स्पेस ओके सो ते कशें आसता ते तुमकां मुद्दम सांगता ते व्हेरी सिंपल आसता खूब इजी आसता ते कशें करप खबर आसा ते अशें करप पळय एक्चुअली न्ही एक फॉर्मुला आसा थीटा इज इक्वल टू L/R ओके सो थीटा इज इक्वल टू L/R म्हणून मी 11th खंय तरी फॉर्मुला वाचलो आसलो वाचूंक जाल्यार सोडून दी रिलॅक्स ओके पूण तो तुमकां हांव सांगता तो एक्चुअली कितें कन्सेप्ट सांगता ना पळय आतां तुमी एकदां सपोज फूल सर्कल घेतली तर तितून टोटल एंगल कितलो आसता सांग हॉलो 90 हॉलो 90 90 90 सो 490 म्हटल्यार 360 जाले हय काय ना 490 म्हटल्यार 360 जाले ओके सो हो 360 चो मरे वॅल्यू इक्वल टू 2π जावपाक जाय तूं म्हणटा सर कसो पळय एक्चुअली ते कशें आसता ना एंगल आसता न्ही हो एंगल तो ह्या फॉर्मुला प्रमाणे थीटा इज इक्वल टू L/R म्हटल्यार L म्हटल्यार टोटल लेंथ वॉट इज अ लेंथ म्हटल्यार हे जालें सर्कमफरन्स न्हू सो 2πr आसता आपण r जावपाक जाय सो टोटल लेंथ आसा 2πr न्ही तेका जेन्ना तुमी एक r डिवायड करतले r कॅन्सल म्हटल्यार 360 इज इक्वल टू 2π आसता याद दवर व्हेरी सिंपल सर्कमफरन्स तुमकां सगळ्यांक खबर आहा दीस इज अ सर्कमफरन्स थोडे म्हटलें सर हांवें खंय तरी पयला 2πr ओके सो तुवें सर्कमफरन्सान पयला ओके सो रिलॅक्स ओके सो सर्कमफरन्स ऑफ सर्कल आसा 2πr सो सर्कमफरन्साचो 2πr एक r डिवायड मार डायरेक्ट जालो तो तुजो फूल एंगल मेळलो आतां एक काम कर पळय 360 जालो 2π म्हटल्यार हेका डिवायड बाय 2 करशी 280 जाल्यार पाय येतलो न्ही म्हटल्यार पाय येतलो 180 पळय आतां ह्या पायाक ओके म्हटल्यार ह्या इन शॉर्ट पळय हो 180 सो हेका आतां 280 3 डिवायड कर तुका जालो 60 म्हटल्यार पाय बाय 3 जालो 60 280 2 डिवायड कर तुका मेळटलो 90 ओके 280 6 डिवायड कर मेळटलो 30 ओके सो वेरी सिंपल ओके कळटा मग काय ते वेरी इजी ओके सो अशें एक्चुअली ते एक्चुअली डिरायव जालें ओके सो थिंग इज दॅट अशें डिरायव जालें ओके सो वेरी गुड सो ते आपले मॅथ्सूय केले ओके ओके आतां हेंचे एंगल्स पळय आमी ओके सो 0 1 2 3 4 जेंकां हें खबर तांकां मुद्दाम सांगता हे 4 डिवायड करात 4 जा 4 2 जा 2 2 जा 4 हेतून सगळे रूट घालात सो पयलीं 0 1 2 3 4 घेयात आनी डिवायड बाय 4 करात आनी सगळ्यांचे रूट घ्या सो 0 हाफ 1 बाय √2 √3/2 आनी हे जालें 1 सो 0 हाफ 1 बाय √2 √3/2 आनी हो जालो 1 ओके हेचेर 1चे कशी वाचलो 0 वाचलो -1 याद दवरा अशें ओके वेरी सिंपल तशें मी कॉसाचे याद दवरूंक शकता बट युजली आय टेल थिंग्स लायक दिस इन ट्रिक्स ओनली ओके सो आतां हेचे आन्सर कितें पळय आतां तुमकां जेणे मॅक्झिमम टॉक केन्ना जातलो सायनाच्या खंयच्या वेळी मॅक्झिमम जातलो ऑब्वियसली सर 1 हांगा पयलींच दिसता सर +1 हांव ओके येस एंड यू आर करेक्ट सो जेन्ना एक्चुअली टॉक मॅक्झिमम जावपाक थीटा आसपाक जाय 90 डिग्रीज ओके सो टॉक मॅक्झिमम जावपाक सो सगळे तुम्ही म्हटले सर हे व्हॅल्यूचे कितें हो बाबा 0.5 हो 0.707 हो 0.866 सो ह्या सगळ्या व्हॅल्यूसान 1 सगळ्यात व्हडलो न्हू सो ऑब्वियसली हे जालें मॅक्झिमम केस ओके सो हांगासर जातली अशी ही जाली मायनस ओके प्लस ओके आनी घेवया आमी मायनस ओके सो ही जाली मायनस ओके सो वॉट इज द एंगल बिटवीन बोथ ऑफ देम p sin θ ओके सो ही जाली p आनी ही जाली e इलेक्ट्रिक फील्ड वयल्या डायरेक्शन पी आसा नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह सो दोगांय भितर एंगल 90 डिग्रीज ओके सो टॉक कितें जातलें p sin 90 ओके एंड sin 90 इज 1 सो दॅट मिन्स दीस वील द मॅक्झिमम टॉक ओके कळटा काय सो मॅक्झिमम टॉक जावपाक जाय जाल्यार व्हॅल्यू तुजो सायनाचो मॅक्झिमम येवपाक जाय जाल्यार तो ऑब्वियसली प्रोपोर्शनल आहा म्हटल्यार मॅक्झिमम व्हॅल्यू मेळटलो ओके तुमी आतां म्हटलें सर मिनिमम कितें सर ऑब्वियसली म्हटलें सर मिनिमम -1 येतलो न्हू अरे ना मिनिमम 0 येतलो आतां म्हटलें सर मिनिमम 0 कसो -1 सर कमी न्हू 0 कोण ना पूण तरी सुद्दां 0 जातलो ओके सो हांव तुमकां पयलीं एक्सप्लेन करता आनी मागीर सांगता की कित्याक 0 जातलो तो ओके सो त्या खातीर तुमकां 2 केसी येतात एकठांय म्हणटा स्टेबल इक्विलिब्रियम आनी एकठांय म्हणटा अनस्टेबल इक्विलिब्रियम ओके सो मिनिमम व्हॅल्यू केन्ना 270 जायना मिनिमम व्हॅल्यू एंगल जावन आमचो 90 मेरेनूच जावंक शकता नाल्यार 180 मेरेन जावंक शकता तेच्याकून चड नाल्यार कमी म्हटल्यार कमी जातलो पूण चड जावचो ना ओके आतां तें कशें जातलें तें तुमकां सांगता पळय आतां ही जातली आमची स्टेबल इक्विलिब्रियम सो हेतून आमी एक डायपोल दवरया स्टेबल आतां तूं म्हटलें तुमकां पयलीं एग्जांपल येता मागीर लास्ट तुमकां सांगता की हे कित्याक जावचें ना तें ओके कित्याक थोड्यांच्या मनात थोड्यांच्या असो पॉयंट आसता की सर आपणाक कळपाकच जाय ओके सो डोंट वरी तुका हांव सांगतलो की कित्याक जावचें ना तें ओके पयलीं हांव तुमकां मातशें एक्सप्लेन करता कित्याक जायना हें जातात म्हटल्यार मिनिमम केस कितचे जाता ओके सो मिनिमम केसीन ओके मिनिमम केसीन हॉलो प्लस हेली मायनस ओके एक चार्जीस अशे आसतले प्लस
ओके सो ही आली पी आणि ह्या केसीन ही आली ई. ओके आणि ही आली पी आणि ह्या केसीन ही आली ओपोजीट डायरेक्शन ई. सो हांगा पळयात सी ह्या केसीन पी आणि ईच्या मध्ये एंगल किती आसा. ह्या केसीन पी आणि ईच्या मध्ये एंगल आसा थीटा इज इक्वल टू 0 डिग्रीज आणि ह्या केसीन पी आणि ईच्या मध्ये एंगल ओके पी आसा सकयल. ओके पी सकयल बरोबर. चला ई वयर आसा ही पळय वयर इलेक्ट्रीक फील्ड डायपोल मोमेंट. ओके डायपोल पी. ओके डायपोल म्हटले असताना धोकले कडल्यान न्हवऱ्या कडेन. ओके डायरेक्शन हेली 180 डिग्रीज रायट. येस सो हांगासर टॉक कितें जातली टॉक इक्वल टू पी सायन 0 पी सायन थिटा आणि हांगातली टॉक सुद्दां पी सायन 180. ओके सो हेचो आन्सर तो सायन 0 इज 0 हेचो आसा 0. सो हियर मिनिमम केस. आता म्हणटलें सर हे मिनिमम आमकां एंगल पळोवन कळलें 0 0 आता म्हणून 0 आता पूण हेतून वर्ड स्टेबल अनस्टेबल कित्याक बरयलें हें आमकां कळोंक ना. ओके सो तू स्टेबल आनी अनस्टेबल उतर हे कित्याक बरयलें स्टेबल इक्विलिब्रियम आनी अनस्टेबल इक्विलिब्रियम. ओके सो स्टेबल हांवें कित्याक बरयलें आनी अनस्टेबल इक्विलिब्रियम इट्स ए इक्विलिब्रियम केस. इक्विलिब्रियम म्हटल्यार तें मूव जावचें ना. तूं म्हटलें सर कित्याक जावचें ना मूव आनी तें उतरांनी कित्याक बरयलें. अरे पळय बाबा हांगासर पळय हे नेगेटीव चार्जीसांनी ते एका एट्रॅक्ट करता रायट तशें हे नेगेटीव चार्जीस एका एट्रॅक्ट करता. सो थोडे जाण म्हटलें हय सर म्हटलें हेचो दोगांयचो रिजल्टंट वयर येतलो न्हू. हय रिजल्टंट वयर येता पूण तितल्या त्या टायमार हे दोगांयकूय हे दोन एट्रॅक्ट करतात न्ही. सो थोड्यान म्हटलें सर तशें हेका वयर वचपाक जाय हेका खाला वचपाक न्ही. अरे हय पूण तो डायपोल इट्स लायक अ फूल वन सिंगल बॉडी. तो फूल मेळोन एक सिंगल बॉडी ती तो डायपोल म्हटल्यार ते कपल कशें. ओके एकट्याक घोवाक कोण तरी दुसऱ्या कडेन कोण तरी ओडटा आनी बायलेक दुसऱ्या कडेन ओडटा म्हणून ती घोव बायलां ती सेपरेट जावची ना. कळ्ळें तुमकां ती एक फूल सिंगल बॉडी. सो वचत जाल्यार फूल वांगडात तरी वयतली नाल्यार वांगडात तरी सकयल येतली. You understand what I'm saying? No. Yes. So in this case, that's why this is called as stable equilibrium. आता म्हणते सर स्टेबल कित्याक पॉझिटिव्ह नेगेटिव्ह चार्ज मेळलो न्ही. इट इज समथिंग लायक दिस. आय टेल यू हो तुम्ही एक बेंच कसो इमॅजिन करात. ओके हो तुम्ही एक बेंच कसो आनी दिस इज यू आनी हो तुम्ही हो तुम्ही बेंच कसो इमॅजिन करात दिस इज यू. ओके हो तुम्ही अशें इमॅजिन करात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अशें इमॅजिन करात की क्लासीन 2 भुरगीं आहात भितरलो एकटो आसा न्ही तो चड बोवाळ घालता आनी तो भुरगो तुमचो सारको वर्स एनेमी कसो तुमकां तो केन्ना आवडना. आनी दुसरे केसीन आसा ते आनीक एक चेडूं आसा. ओके ते खूब क्लासीन बोवाळ घालता. ओके बट ते क्लासीन सगळ्यांचे फेवरेट. ओके लेट्स से तुजें क्रश कशें. ओके सो आतां तूं इमॅजीन कर फॉर एक्झाम्पल न्ही ही दोगांय क्लासीन खूब बोवाळ घालता. सो टिचरीन कितें केलें सो लेट्स से इज अ स्ट्रिक्ट टीचर. सो टिचरीन पयलें ओके हे चेडूं बोवाळ घालता म्हणून. सो ह्या चेडवाक टिचरीन उकल्लें शी इज लायक युअर क्रश बट. ओके सो तेणी टिचरीन उकल्लें आनी लायक फॉर एक्झाम्पल तुज्या हाडून सायडीक बसयलें. सो लेट्स से तेणे हाडून टिचरीन तुज्या सायडीक अशें तुज्या क्रशाकूच बसयलें. सो तुजो इफेक्ट कितें जातलो वॉट यू वील डू. सो तूं बेश्टो पयलीं एक्टींग असो करतलें रायट. अरे सर नाका रे. ओके इतलें आसूं सर. ओके मिन्स बाकीच्या सर हेच्या जाग्याचेर बसून सर आसूं सर हांव सर म्हटल्यार सर बेश्टो बसूं नाका सर चेडो आपल्या सायडीन. सो तूं बेश्टी एक्टींग करतलें तें आमकांय कळ्ळें. ओके बट द थिंग इज दॅट तूं मनासून खूश जातलें रायट. तू मनासून तर आतांय स्मायल करताय. ओके सो द थिंग इज दॅट यू विल बी व्हेरी हॅपी रायट नो. सो हांगासर तेंच जालें तुमी नेगेटीव चार्ज हो पळय हो तुमचो क्रश तुमच्या देगेक आसा तुमकां खुशी जाली न्ही भितर उमेद जाली. ओके सो इन शॉर्ट दिस इज अ स्टेबल इक्विलिब्रियम. कळ्ळें तुमकां. बट अनस्टेबल म्हटल्यार तुमचे एनेमीज मायनसा वांगडा मायनस पडलो प्लसा वांगडा प्लस. सो इनडायरेक्टली हेतून हो तुमचो एनेमी सायडीन येयलो पळय. ओके सो तुमचो एनेमी सायडीन सो तुमकां राग येतलो न्हू हेचो. आतां म्हटलें सर कसो सर पळय आतां हे पळय हो एका पॉझिटिव्ह रिपेल करतलो एका हो पॉझिटिव्ह रिपेल करतलो पूण हो असो वचूं शकना. तो थोडे म्हटलें सर हो भितर वयतलो न्ही. अरे ना बाबा तुका सांगलां तशें हे तशें. ओके सो हेंचो रिजल्टंट जरी एक्चुअली भितर दाखयता पूण ती 2a डिस्टन्स चेंज जावंक शकना. तुमी डायपोलाची सिमेट्री ब्रेक करतले. इट्स अ सिंगल बॉडी. ओके सो ऑब्वियसली डायपोल म्हळ्यार दोनूय मेळोन तो डायपोल जालो. सो हांगासर तो वयरय सरूंक शकना हे सकयलय सरूंक शकना. सो हे कुशय ना पूण तरी सुद्दां आसा तशेंच उरचें पडलें. सो दीस इज कॉल्ड एज अनस्टेबल इक्विलिब्रियम एंड दीस इज कॉल्ड एज स्टेबल इक्विलिब्रियम. कळ्ळें तुका काय तें. एंड आतां थोडे जाण अजुनूय हेचेर घुसपला आसतले की सर 270 कित्याक जावंक शकना. पळय तूं इमॅजीन कर 270 कसो जातलो. हेका जर सपोज हांवें असो रोटेट केलो जाल्यार हो 90 जालो आनी असो केलो उपरांत 180 जालो. 270 जावचो ना न्हू कित्याक डायपोल मोमेंट आसा. थोडे जाण म्हटलें ना सर हो 90 जालो न्ही आतां हेका फूल आमी असो करया. अरे बाबा फूल जर तुवें असो सुद्दां केलो जाल्यार आतां डायपोल मोमेंट अशें जातलें म्हटल्यार तरी एंगल हो 90 जातलो. कळ्ळें कितें म्हणटा तें. सो बेजिकली तुमी कशीय केस घेयात तुमी उलटी घेयात जाल्यार त्या सायडीन घेयात. सो एंगल तुमचो मॅक्झिमम जाताना 90 जातलो. कित्याक पळयात पी आनी ईच्या मदीं मॅक्झिमम एंगल 90 आसतना मॅक्झिमम मेळटलें. 270 असो एंगलच जावंक शकना. तूं आतां थोडे जाण म्हटलें कितें सांग सर पूण ह्या केसीन पी असो आसा आनी ई असो आहा न्ही म्हटल्यार पी क्रॉस ई हेचो आउटपूट असो येतलो न्ही. आनी जर सपोज हांगा प्लस आनी हांगा मायनस करीत जाल्यार पी क्रॉस ई असो येतलो न्ही. पळय हांगा प्लस आनी हांगा मायनस करीत
जाल्यार डायपोल मोमेंट पी जाली अशी सर, ई जाली अशी. ओके, सो आता मुद्दाम हितून रेड पेन लागूया. ओके, सो पी क्रॉस ई घेतली सर, पी क्रॉस ई घेतली न्ही, पी आनी ई तुवें सांगली ही पी बोटीनी मदली बोटी ई, सो पी क्रॉस ई भितर वयतली न्ही, हय हांगा भितर वयतली ह्या केसीन, आनी ह्या केसीन पी अशी आली, ही पळय आली पी आनी ही आली अशी ई. ओके, सो पी क्रॉस ई भायर. सो जेन्ना आमी अशे उलटे करतात न्ही चार्जीस, तेन्ना आमचे रोटेशनाचे डायरेक्शन चेंज जाता. बट आमी हांगासर मॅग्निट्यूडाचे उलयता म्हणजे आमी व्हॅल्यूचे उलयता. सो व्हॅल्यू आसा न्ही तो मिनिमम 0 आसूं शकता आनी मॅक्झिमम पी मॅक्स पी आसूं शकता. कळ्ळें तुमकां काय तें? सो दिस इज द डिफरन्स बिटवीन अ स्टेबल, अनस्टेबल आणि मॅक्झिमम केस. अंडरस्टँडिंग दिस पॉइंट? ओके फायन. सो इफ यू अंडरस्टूड अँड व्हेरी गुड. अँड रिमेंबर युअर टॉक कॅनॉट बी मीन्स युअर व्हॅल्यू कॅनॉट बी -1. ओके, बिकॉज तितलें डायरेक्शन ऑपोजीट जाता. ओके, कित्याक टॉक इज इक्वल टू पी क्रॉस ई, तो क्रॉस प्रोडक्टाचो formula use करा. Okay, but anyways, I hope people have understood this particular part. Okay, and this is your concept on your torque acting on the particular dipole. Okay, but these concepts now all are in the case of uniform. Okay, but what about if there is a non-uniform field? So ते तुमकां मातशें 2 मिनटां सांगता की non-uniform field आसा जाल्यार कितें जातलें तें. Okay, so I'll just tell you for that thing. Okay, so हे आमचे सगळे आशिल्ले ते युनिफॉर्म, रायट? Okay, yes sir, uniform case. Okay, what if there is a non-uniform field? There is no derivation as such, but just concept. In non-uniform electric field कितें जातलें? In non-uniform electric field torque कितें जातलो? Torque कितें जातलो? ओके, सो non-uniform electric field आमचो torque कितें जातलो तो आमी पळोवया. ओके, की torque जातलो कितें आनी कितें जातलें तें आमकां कळपाक जाय. ओके, सो आतां आमी अशें इमॅजीन करया की एक non-uniform electric field आहा. Okay, so this is a non-uniform electric field. Okay, fine. So here आमची non-uniform electric field घेऊया प्लस 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 आणि ही जाली आमची मायनस. ओके, सो आता जर इथून जर आम्ही एक डायपोल दवरलो जाल्यार कितें जातलें? ओके, इथून जर डायपोल दवरलो मायनस. ओके, आणि हो प्लस. ओके, आता ह्या केसीन कितें जातलें? ओके, सो आता तुमकां सांगता तें सारकें आयकून. ओके, तुमी जर सपोज बारीक पयशे जाल्यार तूं म्हटलें सर हे हांगासर नेगेटीव चार्जीस खूब आहात न्हू, सो हेचो ओवरऑल इफेक्ट असो वयर येतलो न्हू, हे काय ना, आनी हेंचो हेटीन वयतले कितें हेटीन वयतले, ऑब्वियसली हेटीन वयतले. सो हेंचो इफेक्ट असो येतलो. सो लुक एट दीस डायरेक्शन, बोथ द डायरेक्शन. आमकां सांगलो केन्नाय अशें पळयतात तेन्ना सेंटराच्या पॉयंटा विथ रिस्पेक्ट टू पळयात. ओके, सो तुमचो सेंटर मूव जाय जाल्यार तेतून ट्रान्सलेशनां तर आसतलीच आसतली. ओके, सो आमी आतां एक काम करूया, आमी हेचो सेंटर पळोवया. हेचो सेंटर खंय तरी हांगा आसा, रायट? सो हांव एक काम करता, हेचो सेंटर घेता आनी सेंटराच्या विथ रिस्पेक्ट टू पळयता. सो हो एक जालो एरो हेचो, हो एक जालो एरो वयर असो हेचो. सो रिजल्टंट कितें जातलो? रिजल्टंट जातलो. ओके, वेक्टर्स पॅरलली शिफ्ट कर सर. ओके, येस, व्हेरी गुड. वेक्टर्स पॅरलली शिफ्ट करया, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन करया. सो लुक एट द डायरेक्शन ऑफ युअर रिजल्टंट. हो तुजो सेंटराचो रिजल्टंट जालो, सेंटराचो. सो दॅट मिन्स सेंटर विल मूव लायक दीस, रायट? लायक दीस. ओके, सो बेसिकली तुमचो रिजल्टंट जातलो असो. सो हो वयर वयतलो आनी हो मातसो असो येतलो. आतां तूं म्हटलें थोडे जाण म्हटलें सर हांगासर टॉक आसलें काय ना, हे आमचे हे ट्रान्सलेशनल जातलें, सेंटर मूव जालो म्हटल्यार ट्रान्सलेशनल जालें तें आमकां कळ्ळें. विल देर बी अ टॉक ऑर नॉट? हांगासर टॉक आसली काय ना सर? ओके, सो दॅट इज द मेन पॉयंट नाव, रायट? एंड द आन्सर इज हांगासर टॉर्कय आसतली. आतां म्हटलें सर टॉक कशी आसतली, सेंटर मूव जालो न्हू? अरे हय, पूण हांगासर जर तुमी पळयशात जाल्यार हे तुमी अशें ब्रेक करूं शकतात. तुमकां मुद्दम दाखयता. एक केसीन युनिफॉर्म घालूं शकतात इक्वल स्पेसिंगेचे, आनी पळय म्हटल्यार हितून 1 2 3 आनी लेट्स से ही 4, आनी ह्यो ज्यो 3 लायनी आसात त्यो हांगासर बरयात 1 2 आनी 3. आनी आतां हितून दोगांय ते डायपोल दवरात. सो ह्या केसीन ते डायपोल दवरात प्लस 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 प्लस. ओके, आनी ह्या केसीन ते अशें डायपोल दवरात मायनस 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 मायनस. आता तुमी कितें ऑब्जर्व करता सांग, ह्या केसीन टॉक आसपाक जाय काय ना? म्हटलें सर हे तर युनिफॉर्म जालें. युनिफॉर्मात जेन्ना तुमी एक्स्ट्रा 2-3 लायनी लायले तेन्ना तर नॉन युनिफॉर्म जालें न्हू. एका सायडीन चड क्राउड, एका सायडीन रेअर कशें. सो ऑब्वियसली हांगासर टॉक आसा. येस सर, टॉक आसा. कित्याक हे दोगूय मेळोन एक्चुअली युनिफॉर्म आहा म्हटल्यार सर्कलान घुंवपाक जाय, म्हटल्यार सर्कलाच्या शेपीन घुंवपाक जाय. सो ऑब्वियसली सर्कलाच्या शेपीन घुंवपाक जाय म्हटल्यार टॉक आसा. तूं म्हटलें सर हांगासर कितें सर? पळयात हांगा नोटीस करा, अशें इमॅजीन करा की हो चार्जाक कितें फिल्डच ना, फक्त हेकाच फिल्ड आहा, जाल्यार ऑब्वियसली हो असो स्ट्रेट मूव जावपाक सोदतलो न्ही वयर, हय काय ना? सो दॅट मिन्स दोनूय आसतले, म्हटल्यार तो सर्कलांतय घुंवता आनी तो दुसरे वयरूय वयता. कळटा कितें तें? सी, दीस इज वन सिंगल बॉडी, बट हेचेर कितें इफेक्टच ना कसोचेर.
सो हो तुका वयर वयता न्हू. सो आतां हे दोनूय कंबायन कर. सो ते अशें जातलें न्ही, सर्कलात एक घुंवता आनी वयरे वयता. सो सर्कलात एक घुंवता आनी वयरे वयता. सो पळय रोटेटय जाता, कित्याक पळय हेचो एक कंपोनंट, म्हणजे तुमी हेचे कंपोनंट वे पळोवंक शकता. हेचो एक कंपोनंट हेच्या अलॉंग कर आनी दुसरो कंपोनंट वयर वयता असो दाखय. सो एक कंपोनंट रोटेट करतलो, दुसरो कंपोनंट वयर धुकलता. सो रिजल्टंट अशें कळ्ळें तुमकां. हेचे कंपोनंट नाल्यार डिवायड करा. आतां तुमकां कळ्ळें आसलें सर कंपोनंट म्हणल्यार आपणाक आवडटा. ओके, सो एक कंपोनंट असो कर आनी दुसरो एक बारीकसो कंपोनंट असो कर. सो पळय हो कंपोनंट रोटेट करतलो आनी हो कंपोनंट ताका वयर धुकलता. सो रिजल्टंट पळय अशें. सो अशें, सो लायक दीस. ओके, सो दीस पॉयंट वील गो लायक दीस. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. ओके, सो हे अशें जाता. हे मातशें वयर घेवन. ओके, कित्याक हो तुमचो सेंटर रायट. ओके अशें. ओके, सो आय होप पीपल अंडरस्टँड. ओके, तुमकां अशें अंडरस्टँड जालां आसतलें. ओके, सो विथ दीस यू आर एक्चुअली, सो हियर देर विल बी ट्रांसलेशनल. सो आन्सर इज ट्रांसलेशनल प्लस रोटेशनल मोशन. So in this case there will be torque. So answer is there will be torque plus translational. Translational म्हणजे ते स्ट्रेट लाईनीन वयर उखलता ते. ओके, मोशन. सो नॉन युनिफॉर्म केसीन दोनूय तुमकां पळोवपाक मेळटले, ट्रांसलेशनल प्लस रोटेशनल मोशन. ओके, सो आय होप पीपल हॅव अंडरस्टूड दिस पार्ट. ओके, तुमकां जर सपोज क्लासी आवडटले डेफिनेटली लायक करात आमचे क्लासीस. ओके, आनी एट द सेम टायम तुमच्या फ्रेंड्स वांगडा बीन शेअर करात. ओके ओके, सो एंड कीप स्टडींग. ओके, सो विथ दिस विल वाइंड अप. ओके, थँक्यू. Derive an expression. Okay, to find potential energy stored in a dipole placed in a uniform electric field. ओके ओके, सो ह्या कन्सेप्ट आम्ही हे शिकले की जेन्ना एक डायपोल तुम्ही एका युनिफॉर्म इलेक्ट्रिक फिल्डात दवरता तेन्ना तितून एनर्जी कितली स्टोर जातली. ओके, सो ती आमकां एनर्जी फायंड करपाक जाय. ओके, सो हांव मातसो तुमकां डायग्राम दाखयता कसो आसलो तो. ओके, सो हो तुमचो असो आसलो रायट. सो ही जाली तुमची एक्चुअली इलेक्ट्रिक फील्ड, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. खूब इजी आसा पळयात. ओके, सर कॉम्प्लिकेटेड कशें शिकनाका. ओके ओके, हांवें तुका ऑलरेडी सांगला की इलेक्ट्रिक फील्ड सर पॉझिटिव्ह स्टार्ट जाता आनी नेगेटिव्ह एंड अप जाता रायट. सो हांगासर आमी पॉझिटिव्ह चार्जीस घालया. खूप सिंपल आसा कन्सेप्ट. ओके, आनी ऑब्वियसली हांगासर आमकां कळपा खातीर नेगेटिव्ह चार्ज म्हटल्यार आमकां कळटलें की एक्चुअली जेन्ना डायपोल बीन रोटेट बी जाता तेन्ना इजिली आमकां पळोवंक शकता बी रायट. आनी म्हाका इजी करून शिकोवपाक खूब आवडटा. ओके ओके, सो आमी आतां एक डायपोल दवरया चला. ओके ओके, सो एक डायपोल दवरया. ओके, नेगेटिव्ह चार्ज आनी हो तुमचो पॉझिटिव्ह चार्ज. ओके ओके, आतां तुमी पळया न्हू. सो लेट ओके हांव हेचें कन्सिडरेशन अशें करता. सो कन्सिडर एन इलेक्ट्रिक डायपोल having minus q at A and plus q, let's say, at B. Having minus q at A and plus q at B separated by distance of 2a. Okay, so let's say दोन चार्जेस आसात आनी तेंच्या भितर डिस्टन्स आसा आमचे 2a. ओके ओके, आतां आमचो मेन कन्सेप्ट कितें आसा तो पळोवया. तुमकां डिराइव्ड एक्सप्रेशन करपाक टू फाइंड अ पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड इन अ डायपोल प्लेस इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ओके, हे तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड जालें. ओके, ऑल सेंटर आनी ह्या डायपोलान आमची कितली. ओके, हा डायपोल मुवमेंट फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आनी ही आमची इलेक्ट्रिक फील्ड रायट. ओके ओके, आमकां आतां हें पळोवपाक जाय की ह्या केसीन आमची कितली पोटेंशियल एनर्जी स्टोर जातली ती आमकां पळोवपाक जाय. ओके, चला पळोवया तरी कितली पोटेंशियल एनर्जी आसतली स्टोर जातली डायपोलान ती आमकां पळोवपाक जाय. आतां फर्स्ट ऑफ ऑल पोटेंशियल एनर्जी स्टोर जावपा खातीर ओके हो कन्सेप्ट घालपाचो आमकां एक बारीकशे लेवलाचें एक्झाम्पल दिता. ओके, सो बिकॉज आय डोंट नो लायक वेदर युअर कन्सेप्ट्स आर रियली क्लियर ऑर नॉट रायट. सो आय लायक टू ऑलवेज एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ बेसिक्स. ओके, सो आमकां एक व्हेरी सिंपल कन्सेप्ट दिता. लेट्स से हांव तुमच्या तोंडाफुडें एक बिल्डींग आसा अशी. ओके, लेट्स से ओके चला, लेट्स से तुमच्या तोंडाफुडें अशी एक बिल्डींग आसा रायट. ओके, लेट्स से हे तुमी तुमचे स्पाय हेयर्स. ओके, हे तुमी आनी हांवें तुमच्या तोंडाफुडें एक बॉक्स दवरला. लेट्स से हांवें एका किलोचें बॉक्स दवरला. लेट्स से हे बॉक्स आहा, हेची मास आसा 1 किलो लेट्स से. ओके, आनी हांवें तुमकां सांगलां की एक काम कर बाबा, हे बॉक्स काड आनी वयर व्हर. ओके, सो हांवें तुमकां सांगलां की हे बॉक्स काड आनी वयर व्हर. पूण ते बॉक्स वयर व्हरच्या पयलीं म्हाका एक सांगात, ह्या बॉक्साची पोटेंशियल एनर्जी कितें आसतली बाय द वे. सो तुमी म्हटलें ओके सर पयलीं म्हाका हायट सांग. ओके, सो बेसिकली कितें पोटेंशियल एनर्जी तुमी फॉर्मुला बाय हार्ट मारलेलो आसा P = mgh. आतां आमकां खबर आहा की मास आसा 1 सर, ग्रेविटी आसता 9.8. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सर ओके सर 9 म्हाका फ्रॅक्शन आवडना 10 घे. ओके ओके, बरें चल 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो ओके बरें चला. आतां म्हाका सांग ह्या पॉयंटार
तिची पोटेन्शियल एनर्जी किती असतली. आता कोणी तुम्ही म्हटले सर हे होतं ग्राउंडार असं हाईट तर 0 जातली न्हू. हय, सो यू आर परफेक्टली करेक्ट. सो हाईट 0 म्हटले एनीथिंग मल्टिप्लाय बाय 0 इज 0 नो. येस नो. सो इन शॉर्ट ह्या पॉइंटार तुमची पोटेन्शियल एनर्जी असत 0. आता ऐका ना, लिसन दिस व्हेरी केअरफुली. हांवें जर सपोज तुमकां सांगलें हे बॉक्स उखलून वयर व्हर जाल्यार आता त्याची पोटेन्शियल एनर्जी किती जातली सांग. आता तुम्ही गेले ओके, तुम्ही हांगासर अशें ते स्टेप्स चलोवन वयर गेले. ओके सर नाका रे पांय दुखले. ओके ओके चल बरें. तुम्ही आता हे बॉक्स घेवन वयर गेले. आता चला, आता म्हाका सांगात आता हेंची पोटेन्शियल एनर्जी किती असतली सांग. आता हेची पोटेन्शियल एनर्जी किती असतली ती सांग. ओके आता हेची पोटेन्शियल एनर्जी किती असतली सांग. ओके सो तू म्हटलं सर आपण त्याच्या खातीर हाईट सांगता आपण. ओके चल, सो लेट्स सी तुझी हाईट आसा ती हांगासर आसा 10 मीटर. चला ओके, सो तुमकां 10 मीटर तुम्ही वयर गेले. ओके तुम्ही म्हटले ओके सर पोटेन्शियल एनर्जी तशें जातली. मास आसा 1 kg, जी आसा mgh सर पोटेन्शियल एनर्जी मास 1, जी आसा 10 आणि हाईट आसा 10. सो सर 100 जूल जातली न्ही. येस एक्झॅक्टली, यू आर परफेक्टली करेक्ट. ओके सो हांव तेच म्हणटा की जेन्ना एक्चुअली तुम्ही बॉक्स जमनी वयल्यान वयर घेवन गेले तेन्ना तुम्ही नोटीस केल्या की तुमची पोटेन्शियल एनर्जी वाडली, रायट. बट आमकां फिजिक्स अशें सांगता की सपोज एनर्जी आसा जाल्यार एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, इट कॅनॉट बी डिस्ट्रॉयड, बट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आता ही 100 जूल एका मदींच एनर्जी खंयच्यान बी पयली 0 आसतली. आता ही 100 जूल मदींच हांगासून वयर केल्या उपरांत 100 जूल खंयच्यान येयली, रायट. तुम्ही हे ऐकलां एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉयड, कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, रायट. सो तुम्ही तेच चिंतात की पयली आसलेली 0 तर सडनली हिची वयर गेल्या उपरांत बॉक्साची एनर्जी 100 जाली न्ही. सो ही 100 येयली खंयच्यान. सो इफ यू आर व्हेरी स्मार्ट देन यू मस्ट मेक आउट दॅट ही 100 जूल्सची एनर्जी येयली न्ही, ही एक्चुअली तुम्ही आपली स्वताची यूज केली. ओके सो तुम्ही एक्चुअली ते बॉक्स घेऊन पांय दुकान वयर चढले न्हू. सो पयलीं तुम्ही बरे हे आशिल्ले आमी कितें म्हणटा सांग पळया नॉन थकलेले सारके थकोंक नासले सारके बरे अशें. ओके फील कशें जेन्ना तुम्ही चलोन वयर गेले तेन्ना तुम्ही मातशे थकले न्ही. सो बेसिकली ही जी 100 जूल्सची एनर्जी आसा न्ही, जी एक्चुअली हिची पोटेन्शियल एनर्जी जाली ती बेसिकली तुझी एनर्जी 100 जूल्स गेली. यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन इन अ व्हेरी सिंपल वे. ओके सो हियर when we took here we lost 100 joules of energy in doing the work. You understanding? 100 joules of energy in doing work by taking object or box from ground to 10 meters. Okay, so ह्या सिंपल उतरान तुमकां बरयल्लें आसा की तूं म्हटलें सर हे तुवें दितलें आमकां कित्याक सांगलें कित्याक हो कन्सेप्ट कळपा खातीर तुमकां हे बेसिक्स खबर आसपाक जाय. ओके सो तू म्हटलें आतां सर हे आपण आतां कळ्ळें तुवें सांगलें. सो तुका इतले इजिली वे सांगलें की तुमकां कळपाक जाय आणि आता जर तुमकां हे कळ्ळें जाल्यार तुका डेफिनेटली कळटलें की हांव कितें उलयता तो. पळय ग्राउंडार 0 आसतली जेन्ना तुवें वयर घेवन गेलो तेन्ना तेची 100 जूल्स एनर्जी जाली. ही 100 जूल्स तुवें आपली 100 जूल्स लूज केली. सो आय होप पीपल अंडरस्टँड. सो तुम्ही जर सपोज पळयलां न्ही जाल्यार अशें जालें पळय पोटेन्शियल एनर्जी तुजी जी गेन जाली ती मायनस ऑफ तुवें 100 एनर्जी लूज केली न्हू. तुवें 100 एनर्जी लूज केली हे सोडो. सो ही 100 एनर्जी लूज म्हटल्यार नेगेटिव्ह कशी जाली. सो ही एनर्जी आसा ती वखदानाची नेगेटिव्ह आसपाक जाय. म्हटल्यार आमी काम करपाक -100 जूल लायली न्ही. सो ती आसपाक जाय मायनस ऑफ 100. आय होप पीपल अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से. सो ही 100 जूल जी येयली ती तुवें जी एक्चुअली काम केलें तेची नेगेटिव्ह जाली. कळटा तुका कितें तें. ओके सो तुमकां जर हे कळ्ळें न्ही जाल्यार हे कन्सेप्ट खूब इजी आसा. ओके आतां आमी ह्या कन्सेप्टार हे तुका कितले इजी करून हांव सांगता तें पळया. ओके आतां तुमी म्हाका एक सांगात आमकां जर पोटेन्शियल एनर्जी जर अशी स्टोर करपाक जाय तुम्ही इमॅजिन करता पळय अशी आयका तुमकां जर हितून जर पोटेन्शियल एनर्जी स्टोर करपाक जाय जाल्यार मेन म्हटल्यार तुमकां पयलीं मेन म्हटल्यार काम करचें पडलें. ओके आतां तुमी म्हाका सांगात की हो डायपोल तुमी खंयच्या सायडीन रोटेट करतले. लेट्स से दिस एंगल इज थीटा 1. ओके तुम्ही हो डायपोल खंयच्या सायडीन रोटेट करतले. खंयच्या म्हटल्यार एंटी क्लॉकवायज रोटेट करतले काय क्लॉकवायज करतले. अशें घुडयता आनी ताका म्हणटा आमी क्लॉक. हे घड्याळ कशें वयता म्हणून ताका आमी क्लॉकवायज म्हणटात आणि अशें आसता आनी ताका म्हणटा एंटी क्लॉक कित्याक हे घड्याळाचे उलटे. आतां तुमी म्हाका एक सांगात हो डायपोलाचेर जर तुमकां काम करपाक जाय जाल्यार तुमी हेका कशें घुडयतले. तुम्ही अशें उडयतले म्हटल्यार म्हाजो हात वयता तशें उडयतले काय अशें उडयतले म्हटल्यार क्लॉक उडयतले काय एंटी क्लॉकवायज. जर सपोज तुमी जर सपोज बारीक चिंतशात न्ही जाल्यार तुमकां कळटलें की एक्चुअली हांगासर एंटी क्लॉकवायज घुडोवपाक काम करची गरजच ना. तूं म्हटलें सर एंटी क्लॉकवायज घुडोवपाक काम करपाची गरज ना म्हटल्यार आपणाक कळोंक ना. अरे बाबा मातसो चिंत सी हे नेगेटिव्ह चार्जीस आसा आनी ते पयलींच तेका एक्चुअली अशें ओडटात न्ही. हे जे नेगेटिव्ह चार्जीस आहा ते पयलीं हेका एक्चुअली अशें अट्रॅक्ट करतात न्ही. पॉझिटिव्ह पयलीं हेवटेन अट्रॅक्ट करतात म्हटल्यार असो घुडोवपाक जाय जाल्यार तुका वखदान करची गरज ना. जशें की फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट वयल्यान सकयल उडोवपाक जाय जाल्यार तुका काम करची गरज ना. तूं वयल्यान सोड ग्रॅविटी ऑटोमॅटीक ओडटली तेका सकयल. म्हटल्यार इन शॉर्ट वखदान म्हटल्यार हांगासर अशें म्हणटा की ऑब्जेक्ट एका जाग्या वयल्यान दुसऱ्या जाग्यार वता. तसोच ह्या डायपोलाक हांगासर असो घुडोवपाक जाय जाल्यार काम करची गरज ना आमकां. सो आमकां काम करची गरज ना कित्याक ते चार्जीस ऑटोमॅटीक करता ते फिल्डूय करता तुजें. कळ्ळें तुका कितें तें. सो बेसिकली आमकां असो घुडोवन आमचो वखदान जावचो ना. आमकां वखदान करची गरज ना. आमकां वखदान करपाची गरज आसा हेका असो घुडोवपाक ह्या सायडीन बिकॉज यू आर रोटेटिंग अगेन्स्ट द फील्ड. यू अंडरस्टँडिंग. जशें की तुमी हांगासर वयर वयतले अगेन्स्ट द ग्रॅविटी. सो त्या खातीर तेची एनर्जी स्टोर जाताली. तशें आतांय तुमकां अगेन्स्ट द फील्ड घुंवपाक जाय. सो आतां तुमकां असो घुंवपाक जाय. हे पळय आय होप पीपल अंडरस्टँड. ओके सो आतां तुमकां एक्चुअली घुंवपाक जाय असो. सो फ्रॉम रायट दीस θ1 to θ2. ओके सो आतां तुमकां घुंवपाक जाय न्ही तो
असो होवपाक जाय ह्या डायरेक्शनान. ओके, दिस बिकेम टू बिग नो. Okay, like this. Right now, I hope people are understanding. Okay, this concept is very simple. Okay, so I'll just explain it again. Okay, so आमकां सांगता की एक्चुअली असो लेफ्ट हँड घुडोवपाक जाय. म्हणजे एंटी क्लॉकवाइज घुडोवपाक जाल्यार आमकां काम करची गरज ना. ते तर तुमकां इलेक्ट्रीक फील्ड ऑलरेडी करतात, तुमकां घुडयतात. सो आमकां घुडोवपाक जाल्यार आमकां रायट हँड घुडोवपाक जाय. ओके, सो आतां तुमकां हो पॉयंट बरयता. ओके, हांगासर. ओके, हियर. ओके, हियर द इलेक्ट्रिक डायपोल. ओके, ओके, हियर वर्क इज डन. Here work is done in rotating the dipole from theta 1 to theta 2 as dipole is rotated against the field. You are understanding? Dipole is rotated against the top row. Okay, against the top. Okay, so हांगासर तुमकां वॉकडाउन करपाक जाय जाल्यार आमकां अगेन्स्ट म्हळ्यार पळय अगेन्स्ट टॉर्काचें करचें जाल्यार वॉकडाउन करपाची गरज आसा. तें वॉकडाउन करची आमकां गरजूच ना. ओके, सो आतां बरयता हांव एट एवरी इन्स्टंट. ओके, सो हें मातशें आमी ब्लू लायन हें करया, सेपरेट आहा. ओके, सो एट एवरी इन्स्टंट स्मॉल वर्क is done dw for small angular displacement d theta. Okay, so therefore dw is equal to torque into d theta, but this is against the torque, so minus only. Okay, this negative sign shows that it is against torque. Okay, due to field. ओके, हे अगेन्स्ट टॉर्क जाले न्ही म्हणून हे मायनस सायड येतले. कळ्ळें म्हाका कितें तर टॉर्क एका असो म्हणूंक सोदता न्हू आनी तुमी तेका अगेन्स्ट म्हणटात. ओके, सो ही जातली टॉर्क म्हटल्यार मायनस. आनी तुमी म्हाका एक सांगा आतां हितून पोटेन्शियल एनर्जी कितली स्टोर जातली तुमीच सांगा. सो पोटेन्शियल एनर्जी इज नेगेटिव्ह ऑफ युअर वर्क डन न्हू. सो हियर ओके, हियर पोटेन्शियल एनर्जी ओके इज स्टोर्ड such that okay the change in potential energy is minus of work done. कळ्ळें तुमकां? सो जितलो तुम्ही वर्क डन करतात म्हटल्यार तुम्ही जितले काम करतात म्हटल्यार तुम्ही जितली आपली स्वताची एनर्जी इतली यूज करतात तितली तुमची पोटेन्शियल एनर्जी भरतली. इनडायरेक्टली तसो मिनिंग जालो. ओके, सो इनडायरेक्टली तुमचे अशें जालें. सो इनडायरेक्टली असं वर्क डन तुजो वर्क डन नेगेटिव्ह जालो कित्याक तुजी एनर्जी लॉस जाली तितली पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह जाली. सो आतां वर्क डनाचे हितून सबस्टिट्यूट कर. वॉट इज डब्ल्यू? सो हेट डी बरोवया. ओके, वॉट इज डब्ल्यू? मायनस टॉर्क इंटू डी थीटा. दिस इज फ्रॉम 1 आमी हेजी 1 घेतला. दिस इज फ्रॉम 1. ओके, कळ्ळें तुमकां? सो ही मायनस मायनस प्लस जाली. सो तूं म्हटलें सर सो बेसिकली तूं म्हणपाक सोदता की टॉर्क okay your change in energy is equal to torque into d theta, right? Yes, perfectly correct. Okay, आता मी substitute करूया. What is torque? Okay, torque is equal to p sin theta, right? P हो तो potential energy so p sin theta into d theta. Okay, so now you have to find the overall potential energy stored in the dipole. So integrate करा जालें खबर. Okay, small आसता value त्याच्या वयल्यान total value find करपाक सदां आमी integrate करता न्ही. Okay, so I'll write that thing. Okay, here. Okay, हांगा मातशें लायन मारया. Okay, you have to find overall potential energy stored in the dipole. Therefore, integration of potential energy is equal to integration of p sin theta. From where to value of varying the angle? From theta 1 to theta 2. So here p is equal to okay, this formula you will understand only if you know your maths. That is, this is from your 12th standard chapter integration. Okay, so हांगासर आसले integration of sin theta d theta आसता minus cos theta. Okay, minus cos theta, and your theta is varying from theta 1 to theta 2. So एक काम करो, मागचो मायनस आणि भायर काडा. सो आतले minus p, so upper limit घाला. So cos theta 2 minus cos theta 1. Okay, so this is your potential energy. Okay, I hope people understanding. Okay, so how तुमचं expression झालं potential. A very simple expression, but a little bit tricky because you have to know your little level standard basics in depth. Okay, आता थोडे जाण कितें म्हणले खबर आसा, सर ह्या डायपोला एक्चुअली एनर्जी आसा न्ही, तुवें म्हटलें पोटेन्शियल एनर्जी हांगासर पॉझिटिव्ह येता न्हू, पूण थिंगासर नेगेटिव्ह येता मरे. ओके, तूं म्हटलें सर हांगासर नेगेटिव्ह सांगिल्ली, तूं आतां म्हणटलें की सर पॉझिटिव्ह एनर्जी येता, थिंगासर नेगेटिव्ह कशी येयली. ओके, सो आतां तुमकां मुद्दाम हांव दाखयता पळय. तुमी कितें करा खबर आसा, हो जो एंगल आसा न्ही ते दोन एंगल घेवन पळयात. आमकां एग्जांपल दाखयता. ओके, सो लेट्स से योर थीटा 1 is 60 degrees and theta 2 is 90 degree. तुमच्या एक्झाम्पल घेतो. ओके, तुमकां दाखोवपाक की फॉर एक्झाम्पल 60 म्हटल्यार पयलीं असो आसलो, 90 म्हटल्यार असो आसलो पळय. 60 कमी एंगल, 90 म्हटल्यार परपेंडिक्युलर जालो न्हू. सो तुमी आतां असो आसलो डायपोलाक असो करतात. ओके, सो असो आसलो पयलीं डायपोल, तेका तुमी असो करतात. ओके, सो हे बेजिकली आली 60, सो तुमी करपाक सोदतात 90. ओके, सो जालो थीटा 2 आनी हो आमचो थीटा 1. सो तुमी सांगा सर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह येतली काय नेगेटिव्ह येतली. सो कन्सेप्ट तर आमकां हें सांगता की हांगासर तुवें पळय हांवें वर्क डन केलें
अगेन्स्ट टॉर्क म्हटल्यार माझी एनर्जी स्टोर जावपाक ती एनर्जी पॉझिटिव्ह स्टोर जावपाक ही पळय अशी हय काय ना. सो हांगा पळय आतां लेट्स सी आमची एनर्जी स्टोर जाता ती पॉझिटिव्ह काय ना. सो आन्सर येतलें पी कॉस थीटा 2 मायनस कॉस थीटा 1. वॉट इज कॉस 90? 0 मायनस पी. वॉट इज मायनस इंटू मायनस प्लस. सो येतलें मायनस हाफ. ओके आणि मायनस मायनस प्लस आन्सर येतलें पी बाय 2. कॅन यू सी दॅट थिंग. सो डिड यू सॉ दॅट पी इज इटसेल्फ पॉझिटिव्ह क्वांटिटी. पी म्हणजे 2 क्यू जाली न्हू. सो ती तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आसता आणि इलेक्ट्रीक फील्ड इज ऑल्सो पॉझिटिव्ह न्हू. सो ऑब्वियसली आमचे दोन्ही व्हॅल्यू तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आसा. सो आन्सर इज पॉझिटिव्ह. यू सॉ. सो वेन यू आर डुईंग अगेन्स्ट युअर इलेक्ट्रीक फील्ड सो तुम्ही आपली एनर्जी यूज करता म्हटल्यार तुम्ही तुमची एनर्जी स्पेंड करता ती इनडायरेक्टली तुमची डायपोलर एनर्जी स्टोर जाता. कळ्ळें तुमकां. सो दिस इज द एनर्जी स्टोर्ड इन द डायपोल. आय होप पीपल हॅव क्लियर दिस कन्सेप्ट. ओके. सो नाव इन केस इफ आय टोल्ड पीपल लेट्स से फॉर एक्झाम्पल डायपोल असो पयलीं 90चेर आसा आनी तुम्ही जर तुम्ही टॉर्का खातीर तुम्ही रोटेट करता म्हटल्यार तुम्ही म्हाका एक सांगा त्या टायमार पोटेन्शियल एनर्जी कितें जातली पळय. असो जेन्ना घुंवता तेन्ना पोटेन्शियल एनर्जी जाता पॉझिटिव्ह आन्सर येवपाक जाय ओवरऑल लास्टाक. जाल्यार जर असो घुंवताय जाल्यार एनर्जी नेगेटिव्ह येवपाक जाय न्हू. एंड येस यू आर रायट. ओके. सो सेकंड केस इज दॅट. सो दिस विल टेक स्पेशल केस. इफ थीटा 1 इज 90 इनिशियली एंड थीटा 2 इज सम एंगल थीटा जाल्यार आमचो वर्क डन कितें जातलो सांग म्हटल्यार पोटेन्शियल एनर्जी स्टोर मायनस पी ओके कॉस थीटा 2 थीटा ओके मायनस कॉस 90. कॉस 90 म्हटल्यार 0 ते 0 30 45 ते तुमकां खबर आसतलें. ओके. सो येतलें पी कॉस थीटा म्हटल्यार पी डॉट ई कशें जालें न्ही. पी डॉट ई कशें जालें पळय. ओके. सो दिस इज युअर फॉर्मुला. ओके. सो इट्स लायक अ स्केलर multiplication कळ्ळें म्हाका तें. ओके. सो दिस इज युअर डेरिवेशन ऑन the potential. You can see that your potential is coming value as negative because you have done your torque is doing the work done now. So torque मतलब in short dipole आपली एनर्जी दिता. सो इनडायरेक्टली डायपोल आपण काम करता. ओके. सो फर्स्ट तुम्ही काम करताले आता डायपोल काम करता. ओके. कळटा तुमकां कितें म्हणटा तें. ओके. सो जेन्ना तुम्ही काम करता तेन्ना तितून एनर्जी डायपोलात स्टोर जातली. एक याद दवरा केन्ना. ओके. जेन्ना सिस्टम काम करता न्ही तेन्ना आन्सर सदांच नेगेटिव्ह आसता. पळय हितून सिस्टमीन काम केलें ते लास्ट केसीन सिस्टमीन काम केलें तेन्ना आन्सर एनर्जीचे नेगेटिव्ह येयले कित्याक आपली सिस्टमी आपली एनर्जी लूज करची पडली न्हू तेका घुडोवपाक. यू अंडरस्टँड वॉट आय एम सेइंग. ओके. बट सपोज तुम्ही काम करतात जाल्यार सिस्टमीन एनर्जी पॉझिटिव्ह येतली म्हटल्यार डायपोलान एनर्जी स्टोर जातली. ओके. आनी तुमची एनर्जी लॉस जातली. इनडायरेक्टली हें उलयलां कितें तें. ओके. सो हें तुमकां कळल्यार हांव कितें म्हणटा तें सगळें कळ्ळें. ओके. सो विथ दीस कन्सेप्ट इज ओवर. ओके. आनी हें एक्सप्रेशन तुमचें पोटेन्शियल एनर्जी स्टोर इन डायपोल. ओके. आमची बेस आसा एक्चुअल इक्वेटोरियल लायनीचेर आनी टॉर्काच्या कन्सेप्टाचेर. ओके. डन. ओके फायन. सो आमी स्टार्ट करूया. क्वेश्चन आसा टू चार्जेस प्लस और मायनस 10 मायक्रोकुलम आर प्लेस्ड 5 मिलीमीटर अपार्ट. दोन चार्जेस म्हणटा तो तुमकां डायग्रामार तेंचे दिल्लेले आसा वाचता. ओके. बट इन केस तुमकां दिवंक ना जाल्यार दोन चार्जेस आसा प्लस और मायनस 5 मायक्रोकुलम. सो मायनस ऑफ तुमकां मातसो ब्लॅक पेन दाखयता. ओके. एग्जामीक तुमी बराबर प्रॅक्टीस करता ब्लॅक पेन यूज करा. ओके. फायन. मीन्स ब्लू पेन. ओके. प्लस और मायनस 10 मायक्रोकुलम आर प्लेस्ड 5 मिलीमीटर अपार्ट आणि ह्या दोघांच्या भितर डिस्टन्स आसा 5 मिलीमीटर. ओके. फायन. व्हेरी गुड. Determine the electric field at a point P on the axis of the dipole 15 cm away from the center O on the side of the positive charge. Okay. So हो तुमकां डायग्राम तेंचे दिल्लो आसा आणि तुमकां आतां पॉझिटिव्ह चार्जाच्या सायडीन सो तेंचे हांगासर पॉझिटिव्ह चार्ज घेतला हांगा नेगेटिव्ह घेतला. ओके. हांगा घेतला नेगेटिव्ह आणि तुमकां सांगता तो कितें जाणा की डिटरमाइन द इलेक्ट्रिक फील्ड. सो तो तुमकां सांगता की इलेक्ट्रिक फील्ड फायंड करा. ओके. हेंचो दोगांचो चार्ज दिल्लो आसा -10 मायक्रोकुलम and 10 मायक्रोकुलम असो. And तुमकां हांगा find the electric field at a point 15 centimeter, 15 centimeter away from the center O on the side of the positive charge as shown in figure. Okay. So positive charge is side at a distance O from the center. Okay. At a distance. Okay. From the center. Okay. So हांगासर ह्या पॉइंटार तुमकां ती पॉइंटार इलेक्ट्रिक फील्ड फायंड करपाक जाय. So find. Okay. Determine the electric field at a point P on the axis of the dipole. Axis means it's a along line. Yes or no? Axis म्हणजे ना along line असताना आम्ही axis म्हणतो काय ना. So axis चे तुमका electric field find करपाक सांगता. Okay. On the dipole 15 cm away from its center. Okay. So this is the axis is. So this is the question number 8 चा आन्सर करूया. ओके. आता फर्स्ट ऑफ ऑल मी पयशा आदले जाल्यार सांगपाचो पॉइंट तुमका हे आसा की हे डिस्टन्स जाले तुमचे r नो डाउट. या डिस्टन्स r आणि याले 2a. a म्हणजे ना हे 2a जाले. दोन चार्जर मध्ये डिस्टन्स आम्ही 2a म्हणतात. प्लीज अंडरस्टँड. ओके. फाइन. सो हे सर कॉलेज नो डाउट. ओके. आता म्हाका एक सांगा तुमका मेन क्वेश्चन तो आसा की हे डिस्टन्स जाले 2a ते काय ना ऑल सेंटर O राइट. तुमका
तुमका बेसिकली इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करपाक जाय ह्या पर्टिक्युलर पॉइंट आता केन्ना असली क्वेश्चन येता न्ही तुमका फॉर्मुला मेन म्हटल्यार खबर आसपाक जाय दॅट इज इन दिस केस इलेक्ट्रिक फील्ड नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड आसता सांग पयलीं ऑन द एक्शन लाइन इट इज 2kpr upon r square minus a square the whole square ओके हो तुमचा फॉर्मुला आसता येस ओके जेंका फॉर्मुला खबर ना तेंचे हांगा सपोज शकता k means 1/4 so 2kpr upon r square minus a square so square तुमचा फॉर्मुला आसता आणि इफ यू सी द नेट इलेक्ट्रिक फील्ड विल बी सी पॉझिटिव्ह लागली आसता न्ही बट याचो इलेक्ट्रिक फील्ड इवन इफ असो आसता e बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह आणि इथून अट्रॅक्ट करतलो त्याचो ऑपोजिट आसता नेट आसता ते अशें आसता रिझल्टंट हो तुमकां सगळ्यांचे रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग यस ओके आता पॉइंट कितें आसा खबर आसा जेन्ना तुमी r आणि a चे कंपॅरेबल व्हॅल्यूज आर पळय पळय so here the comparable na here your r is 15 centimeter so if suppose r becomes 2 greater than a no then we r square as compared to a square neglect करू शकता so r असा 15 centimeter and a असा तुमचो a is how much so it will be 2.5 millimeter it is half of this no so a is your 2.5 millimeter that is same as 0.25 centimeter right now here 10 millimeter is 1 centimeter yes or no so that means it is equivalent to 0.25 okay if you don't understand this don't worry you just convert your units here they 2.5 into 10 raised to minus 3 okay here they 15 into 10 raised to minus 2 yes or no so तुम्ही पैसा जाल्यार हो व्हॅल्यू 15 into 10 raised to minus 1 हो minus 3 असा then आणि 10 into आणि डिवाइड असा कळ्ळें कितें सो हितूंतलो एक डेसिमल काडशी जाल्यार हो जातलो 0.25 into 10 raised to minus 2 असो येतलो सो here is 0.25 centimeter कळ्ळें तुमकां कितें सो here is 0.25 centimeter here is 15 centimeter so 15 centimeter is too bigger than 0.25 because 15 as a square 225 no and 0.25 as a square 1/4 as a square 1/16 no yes or no which is a very small so here your r is 2 greater than a so therefore okay therefore r square will be 2 greater than a square so you can directly neglect this a square कळलं का कितें so a square directly तुम्ही neglect करू शकता कित्याक a कितलो स्मॉल पैसा ओके आता फॉर एक्झाम्पल असे असते 3 cm 4 cm जाल्यार तुम्ही neglect करू शकना ओके this is very high value so 15 coin and 1 coin so if it is like more than 10 times or 5 times also or 10 times especially 10 times okay so जाल्यार तुम्ही डायरेक्टली neglect करू शकता याद दवरा ओके पण आणि सेंटीमीटर आणि मिलीमीटर पेक्षा असल्यार तुम्ही पळोवनूच सांगू शकता अशें कन्वर्ट करून पळोवंक शकता की हांगासर व्हॅल्यू चड ओल्ड आसा सो आता एक काम करा a square neglect करा so now it will act like a ideal dipole right so 2kpr म्हटल्यार पहिले तुमकां आयडियल डायपोल कसो दिसता पळय r square as a square so what to do cancel out 4 so 2kpr upon okay the result is equal to 2kpr upon r is to 4 so एक कैंसिल करून r फिट करा ओके आता एक काम करा सब्स्टिट्यूट करा सो बेसिकली ह्याचे आन्सर 10 into 9 into 10 to 9 डायपोल मोमेंट p टाकले सा व्हाट्स द डायपोल मोमेंट फॉर्मुला व्हाट्स द डायपोल मोमेंट डिपेंड्स अपॉन पॉझिटिव्ह एंड नेगेटिव्ह चार्जेस नो सो p जो एलिमेंट असता 2aq राइट ठीक आहे ना p असता 2aq so what's the distance between them 2a कवर करते डिस्टन्स कितने असा 5 मिलीमीटर सो डायरेक्ट 2a चे नाही जाता हाव a च्या ने घालीना होते पावर डायरेक्टली 2a च्या ने जाता ओके सो 5 into 10 to the minus 3 ओके आणि चार्ज किती असता व्हॅल्यू चार्ज 10 मायक्रोकूलम सो 10 into 10 to the minus 6 कूलम सो आन्सर प्ले 5 into 10 is to all over 6 7 8 9 अजून एक कडे minus 8 कूलम मीटर सो हॉल ऑफ पी चं तो आता उपास आन्सर आहे 5 into 10 to the minus 8 ओके p आणि r चं व्हॅल्यू किती असा 15 सेंटीमीटर सो 15 into 10 to the minus 2 चं q okay so here the answer sum होया answer है okay we'll first solve this thing so here q बोले 9 into 5 into 10 is to 9 minus 8 is 1 okay and 1 15 q बोले 15 दिला बया फिर आंसर कैंसिल जाता है वेल नंबर असा and 3 is a 6 okay 3 is a 6 okay so 5 is a 15 3 3 is a 9 3 5 is a 15 okay 5 is a 5 is a 10 okay so if you solve this you will get 4 upon 15 no 4 upon 15 to 10 is to 6 8 right so if you want you can further shall we divide this okay like a 5 will be and how much 0 will be right so 5 is a 15 5 is a 15 5 5 is a right so this will become 2.6 no yes no 2.66 into 10 is to 5 you can work although we get so have chance at okay so 2 into kpr into 10 is to so and the direction will be towards direction is along the dipole moment direction getting it now so away from positive charge so it is the direction is same as dipole moment direction कळलं का कोता so very simple as okay question so basically तो लोग इलेक्ट्रिक फील्ड है क्या पॉइंट सांगतलो suppose it is the values are comparable like 3 4 like that or 3 6 even comparable the values okay then we can directly use the
and then you have to substitute for A. Okay, but these values are not nearby comparable. These are like very large differences there. Okay, so the thing is that you can neglect it. Done. Okay, so that was the question in which you will find electric field at a point P on the action. Okay, आता मी electric field at a point P आहे. So point P वर मी आता E P करूया. E at P. Okay. Okay, next question असा तुमचा next question असा B bit. Okay, so all A bit answer. B bit असा B bit and P at point Q 15 cm from O on the line passing through O and normal to the axis. See, 15 cm from O मतलब perpendicular विचार है. Okay. On a line passing through O and normal to the axis and normal like perpendicular to this axis or axis are perpendicular. Okay, तुमका ते diagram में दिलेला असतो, but in case if they do not give you the diagram, then you should understand that here it is on the axis अच्छा perpendicular म्हटलं equatorial जातो. Getting this point the axis म्हटलं याने axis नो त्याच्या perpendicular equatorial. बरोबर का? Okay, चला आता मी ही question next B bit solve करूया. तर B bit आमका solve करतो. Okay, चला आम्हाला support to solve. Okay, so तुम्ही try करू शकता इथे आन्सर. ओके असली क्वेश्चन आपल्याला खूप इम्पॉर्टंट होते चला आता मी बी बीटाचा आन्सर करूया ओके सो दिस नाउ यू हैव टू सॉल्व इलेक्ट्रिक फील्ड लेट्स से हम बेस्ट सॉल्व कैंसिल करेंगे 2 2 के by r cube से दैट ओके लेट्स गिव दिस एज यू नो गेटिंग इट नो काय मग कनेक्ट कर सकता है हम मुद्दा ना सांगतो सांगतो कित्याक तुम्ही कंपेरेबल सेम क्वेश्चन आलो सो व्हॅल्यूज आर आल्सो लाइक व्हेरी देयर इज अ व्हेरी लार्ज डिफरन्स सो ऑब्वियसली फक्त मायनस के by r cube येतो मग 2 डिवाइड होतो खरे म्हणतो so the thing is that you don't have a good of you have to be smart in this one okay when are you getting smart right like I okay very good but don't worry not one okay answer plus 1 below okay so this will be E1 this will be E2 but I hope people are learning my advanced question way of solving okay so advanced method तुमको मेंस करता रीड करता वैसे तुमको आवडलं वैसे तुमको आवडले असते because I did many tricks that you can see okay if you see my any question the I solve okay I hope clear okay answer the formula किती आहे सांगूया okay one the point also आपलं एक point y resulted opposite direction so h2 that formula सांगलो e resulted in that one equatorial this at point q right okay it is minus kb upon r square plus a square it minus in opposite direction ना ओके याचे आम्ही बरी मागे ॲडव्हान्स क्वेश्चन आम्ही करतोय ओके ओके सो याचे आता हो कॅन्सल करा सो आन्सर ते मायनस के अपॉन आर स्क्वेअर असो 3/2 सो 2 कॅन्सल सो यात मायनस के बी बाय आर क्यूब जाते राइट ओके सब्स्टिट्यूट करा ठीक आहे सर 9 into 10 is to 9 and 10 is to 9 okay I will not take the sign now because you understood that finally its direction is same no opposite okay आन्सर डायरेक्शन असं पण opposite ओके हे व्हॅल्यूज पॅरलल सांगितलं क्यूब किती असं 10 microcoulombs करता हूँ 10 microcoulomb okay no hard science okay but sometimes I might make a mistake right so two गाड़ी है समझ लो ये two गाड़ी so what 20 right what 20 okay what 4 but let's all that 1.3 yes very good you got the answer okay finish now 5 to 10 power minus 50 k 9 10 is 9 and r answer 15 answer is 27 because r is 2 greater than a so r square will be 2 greater than a square understood so that is the answer for the point q getting this point in the direction is because I am not answer minus under answer vector also on the board okay but that is understood because I am not separately direction also okay done finished okay very good okay so now we next question together okay let's try okay so the next question video okay one question now also after the next question but I hope you will enjoy it okay okay so the next question आहे तुमचा आपण एक्चुअली इक्वेटोरियल सपोज 3 4 असे व्हॅल्यू असतात तुम्ही मतलब आर आणि एक दोघांना को सबस्टिट्यूट कर पाहिजे ओके जल्दी मिस्टेक करना प्लीज हेच सर म्हणले असा जरचे क्वेश्चन तुमका इवन ॲडव्हान्स सब सोडवले आणि सब सोडवले तुमका माहित भेटले ते एक्चुअली म्हणले असतात क्वेश्चन ओके फाइन सर आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे ओके बोर्डाच्या रेंजला ओके सो क्वेश्चन वाचा असते एन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट 4 into 10 to minus 9 coulomb meter okay is aligned at 30 degree in the direction of uniform electric field okay so I push here okay I push down getting this point okay so our question for okay so the thing is that the question says an electric dipole asa dipole moment okay so dipole moment asa dipole ची 4 into 10 to the power minus 9 coulomb right meter is aligned 30 degrees म्हणजे तो dipole असा so dipole असा नाही also dipole असता right काय नॉस्टिक तुमचा dipole असता पण dipole असा
30 डिग्री असा इलेक्ट्रिक फील्ड डावना म्हणजे तुमचे टॉर्काची कंडिशन विचारता पळय ओके सो हांगासर तो आसा 30 डिग्री विथ द डायरेक्शन ऑफ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ मॅग्निट्यूड दिलेले आसा इलेक्ट्रिक फील्डाचे मॅग्निट्यूड आसा 5 × 10⁴ न्यूटन पर कूलम ओके फाइन सो लेट्स ड्रॉ द डायग्राम चला डायग्राम ड्रॉ करूया सी आमचे इलेक्ट्रिक फील्ड ओके आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डाच्या विथ रिस्पेक्ट टू एक डायपोल दवरला चला आम्ही डायपोल काढूया सो आमकां सांगा कशी काढता सांग पळया सरळ नेगेटिव्ह साइडीन पॉझिटिव्ह घालप असते या सर नेगेटिव्ह साइडीन ते जसो तुमचा एंगल दिलेलो असतो थोडसो ओके सो हांगासर नेगेटिव्ह आसा हांगासर तुमचो आसा पॉझिटिव्ह सो हांगासर पॉझिटिव्ह आसा हांगासर आसा नेगेटिव्ह ओके वाकडे जाले मातशे चला सारके ओके and this angle between them is given how much okay so integral angle is given as theta 30 degrees right why angle is 30 degrees yes okay fine तुमका तो होता है इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड असा 5 × 10⁴ न्यूटन कुलम पॉइंट टॉर्क एक्टिंग ऑन द डायपोल डायरेक्ट प्रेशर असा टॉर्काचा फॉर्म्युला किती असता p sin theta नी हे काय ना सो डायरेक्टली वी फाइंड आन्सर yes we can find answer directly so I just love the note okay so directly find the answer so torque will be p sin theta okay so torque answer will be p sin theta getting this point okay चला पहिले so tau equal to p sin theta okay p sin theta so p कितला असा p ओपन कितला असा 4 × 10⁻⁹ 4 × 10⁻⁹ e कितला असा 5 × 10⁴ okay and sin 30 म्हटल्यार हाफ yes or no so 4 × 5 = 20 into 10⁻⁹ 4 5 = 20 very very 10⁻⁹ plus 4 and sin 30 is half okay very good 2 to the 10th so answer will be 10⁻1 and 1 minus 5 right so minus 5 plus 1 is minus 4 Newton meter understood your torque is expressed in Newton meter right torque okay force into perpendicular distance okay fine so कॉलम पे आंसर कसे करते okay very good so if you understood this then very good okay अशा तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करा आता मी जोकर मी नेक्स्ट क्वेश्चन बेस एडवांस भी देखते ओके फाइन या थैंक यू ओके ओके सो हा तुमच्या ट्रेनिंग मेन्सचा जो 2019 चा जो क्वेश्चन आलेला असता सो चला आपण तो क्वेश्चन सॉल्व करूया क्वेश्चन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ 1000 वोल्ट पर मीटर म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड तुमका दिलेले असा इनडायरेक्टली 1000 वोल्ट पर मीटर ओके फाइन is applied to an electric dipole at an angle of 45 degrees so here तुम्ही एका डायपोलला अप्लाय केला at an angle of 45 degrees म्हटल्या विथ द डायपोल मोमेंट ओके सरळ एंगल जेव्हा दितात त्यांना विथ रिस्पेक्ट टू डायपोल मोमेंट असतात यस ओके सो आसरे कशा आपल्याला ओके आणि वजन साठी डायपोल तुम्ही तो प्रथमचा एंगल 45 degrees something like this okay so this will be like your negative charge means हा असतो पॉझिटिव्ह आणि हा असतो negative okay so this dipole moment okay this negative to positive right this is making an angle of 45 degrees basically it means like that okay so one angle 45 degrees okay getting this point yes okay very good so this dipole moment is making an angle of 45 degrees with the electric field this is your electric field okay आता किती म्हणतात बघा the value of electric dipole moment is okay p is given to you okay 10⁻⁻29 coulomb meter okay correct plus 2 q no yes sir 2 meter झाले आणि q म्हटले coulomb okay what is the potential energy of the dipole what is the potential energy चा I mean potential energy जो फॉर्म्युला तर डायरेक्ट असा नाही what is potential energy minus p cos theta काय ना suppose in case दोन एंगल्स दिसतात ते झाले minus p cos theta to minus cos theta 1 if two angles are given no two angles are given if two angles are given जरा डायरेक्टली करूया potential energy is equal to minus p cos theta to minus cos theta 1 कोणे माहिती बट सपोज एकूण एंगल दिला आहे minus p cos theta डायरेक्टली ओके p किती असा 10⁻29 e किती असा 1000 10�3 आणि cos 45 okay very good so can you find the answer 10⁻26 there cos 45 is 1/√2 though yes so you are getting negative answer practically so we find very good okay so 1/√2 म्हटले की सांग होया minus 1/√2 म्हटले की आपण √2 डिवाइड मल्टिप्लाय √2 करा चल ओके डिवाइड मल्टिप्लाय so here we have 1.44 no 1.44 divided by √2 झालं 10⁻26 okay so here is 0.707 into 10⁻26 per so joules which of option is minus 0.707 okay minus 7 into 10⁻8 decimal shift करा मी वाढीत आली कोड नंबर वाढीत आपले तिला सर तुम्ही करा ओके so that the -27 joules okay so answer is B option understood
What are the easy question? Okay, now, yes, sir. So in case if they are giving you any dipole in the external electric field, make sure you use this formula. Okay. So in case दोन angle दिला आहे, final minus initial किती angle असेल? Final किती angle दिला तो घ्या आणि initial किती दिला तो घ्या. कळलं का? Okay, fine. Done. Okay, done, finished. Okay, fine, very good. Okay, so with this this question is over. हाँ, ते तुमका क्वेश्चन दाखयता बोर्डाच्या लेवलीचे सोमतेच जे एक्चुअली खूपच इजी क्वेश्चन असलेले. सो हे तुम्ही मातशे प्लीज पळया कित्याक हँड दसो मारिना. ओके, सो हो एक क्वेश्चन उरलो पळया. ओके, हो एक क्वेश्चन उरलो हेचो तुमी मातसो फोटो मागीर तुमी नाल्यार मागीर पळया. हांव डायरेक्ट क्वेश्चन आतां सोमतो सॉल्व करता. अ चार्ज हॅज टू चार्जीस QA and QB located at points 0, 0, minus 15 म्हटल्यार z axis and 0, 0, plus 15 respectively. The total charge किती जातलो? दोनूय चार्जेस इक्वल आहा न्ही, सो सिस्टमीचो टोटल चार्ज 0 जातलो आणि डायपोल मुवमेंट इचारला. सो आमी सॉल्व करूया हे. ओके, डायपोल मुवमेंट सॉल्व करूया. ओके, सो कितें आसा 2.5 10 to the minus 7 सांगले, 0, 0, minus 15 and 0, 0, plus 15. ओके, चलो. ओके, so I'll just solve that question. Okay, so I'll just remove this. So in that case, in case if you get confused around, so 0, 0, minus 15 आणि 0, 0, plus 15 सेंटीमीटर ना ते. सो ते टेक्स्ट बुक क्वेश्चन तुमच्या अतली क्वेश्चन तुमकां बोर्डाक विचारूं शकता. ओके, सो हांव मातशें एकूच मिनटान तुमकां सॉल्व करून दाखयता कशें करप तें. ओके, I'll write this board. सो कितें सांगलेलें तेणें? ओके, दिस इज दॅट बोर्ड क्वेश्चन. I'll write this as board question. ओके, टेक्स्ट बुक क्वेश्चन. ओके, क्वेश्चन कितें आसा पळया. चार्ज आसा QA इज इक्वल टू 2 into 10 to the power minus 7. No? Wait, let's see. Okay, 2 into 10 to the power minus 2.5 into 10 to the power minus 7. Okay, 2.5 into 10 to the power minus 7. This is at 0, 0, minus 15 centimeter, and this is at 0, 0, plus 15 centimeter. And this same charge is there of minus 2.5 10 to the power minus 7, but this is at 0, 0, plus 15 centimeter. हो बोर्डाचो सारको इजी क्वेश्चन आसा. वॉट इज द टोटल चार्ज इचारला आणि डायपोल मुवमेंट इचारला. टोटल चार्ज कितें? टोटल चार्ज प्लस डायरेक्टली प्लस QA plus QB which is equal to 2.5 10 to the power minus 7 and minus 2.5 10 to the power minus 7. The answer will be 0. Understood? 0 is the answer. And total dipole moment dipole moment is 2AQ ni 2AQ. So otherwise your diagram कसो येतलो, by the way, just for you to understand. So हो येतलो x y and z. Okay, हांगा वयर काडटा डायग्राम. हे पुसता मातशें वयर काडटा हांगासर. ओके, सो ह्याचे आन्सर 0, 0, minus 15 म्हटल्यार हांगासर एक चार्ज दवरला 0, 0, minus 15 आणि हो असो दवरला 0, 0, plus 15. कितलो आसा तो चार्ज दुसरो? नेगेटिव्ह न्ही, नेगेटिव्ह. ओके, चला ह्याचे डायपोल मुवमेंट कितें जातलें सांग पळोवया. एक म्हटल्यार डायपोल मुवमेंटाक डायरेक्शन आसता. सो डायरेक्शन इज नॉट कोणाच्या सायडीन वयतले. It will be from negative to positive. So it will be around. It will be towards which axis? This is minus 15. So this is your minus k. You all understanding what I'm saying? And this is your plus k. Z axis. Here is plus k. Here is x. मतलब I. Here is j. कळ्ळें तुमकां? So dipole moment जातले 2AQ आणि त्याच्या मागीर लास्टाक डायरेक्शन टुवर्ड्स मायनस k. ओके, ते दिवपाय. 2A कितें आसा? दोगांच्या भितर डिस्टन्स कितें आसा? 2A 30 सेंटीमीटर. 15 ही आली, ही 15 जाली. सो 30 आली. 2Aचे डायरेक्ट बरयता. डायरेक्ट 2Aचे बरयता. हेचो मिनिंग फूल 2A. एका एक सबस्टिट्यूट करशात कित्याक फूल 2A आसता. दोनाय चार्जा मदले फूल डिस्टन्स 2A. कोता कितें म्हणटा तें? ओके, सो हे फूल डिस्टन्साक हांव सबस्टिट्यूट करता 30 into 10 to the power minus 2 आणि चार्ज आसा 2.5 10 to the power minus 7. ओके, सो 25 375. ओके, 10 raised to minus 9 coulomb. Means it is in nano coulomb meter. Okay, yeah, coulomb meter. Okay, and its direction is towards minus z axis. म्हटल्यार मायनस k. अंडरस्टूड? सो हेचो तुमी एक्चुअल p बरयशाले असो जातलो पळय. p जातलो -75 10 to the power minus 9 k अशें. कळ्ळें तुमकां? ओके, वेरी गुड. Simple understood that question also. Okay, very good. Okay, so with this we'll wind up this session then. Okay, in next session we'll take the talk and other questions. Okay, fine. Thank you. Okay.